आतमध्ये स्ट्राइक एंडला सोहेल, गोलंदाजी मार्कवर सुजित. पहिला चेंडू या दुसऱ्या सामन्यातला. स्विच हिटचा प्रयत्न होता आणि हे वैशिष्ट्य आहे, पहिल्या चेंडूवरती हा कल्पकतेने भरलेला आविष्कार. चेंडू सीमा पार. अमर साठे सरांचा इशारा चौकार. एका बाजूनं बॉलिंग एंडकडनं आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराडच्या गॅलरीच्या एंडकडनं अमर साठे सर अंपायरिंग करतायत. दुसऱ्या बाजूनं आपण पाहिलं तर बॅटिंग एंडला सलमान शेख, जे पुण्यामध्ये अतिशय नामांकित खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून प्रसिद्ध असणारे सलमान शेख हे मात्र स्क्वेअर लेगला बॅटिंग एंडला अंपायरिंग करतायत. 4 धावांनी केलेली सुरुवात. मला वाटतं लगेच क्षेत्ररक्षण बदललंय. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक उभा केला गेलाय आणि आपण पाहतोय डीप मिड विकेटला एकच क्षेत्ररक्षक ऑन साईडला बाउंड्रीवरती तैनात केला गेलेला आहे. भरपूर पाय सोहेल हलवतोय आणि नेहमी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण असं म्हणतो की बॅटिंग करताना तुमच्या बॅटपेक्षा तुमचे पाय जास्त हलावे लागतात तर तुमच्या बॅटवरती चेंडू येतो आणि ते सोहेलकडनं आपण पाहतोय. इथे डॉट बॉल माझ्याबरोबर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ओमकार साळवे या ठिकाणी आहेत. मला वाटतं ज्या वेळेस कराड प्रीमियर लीग असते नव्हे तर कराडच्या या मैदानावरती कुठलीही स्पर्धा असेल त्यावेळेस ओंकार आपल्याला स्कोरिंग असेल इतर सुद्धा सुंदर काम ते करतात. त्यांचं सुद्धा कौतुक आहे. क्रिकलॅबच्या माध्यमातून अमित भुजबळ सरांची टीम तुमच्यापर्यंत लाईव्ह प्रक्षेपण पोहोचत आहे. यावेळेस परत एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतोय सुजित चांगल्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय. 2 वेळा त्यानं पाहिलं की टिल्लू नुसता तिकडे पुढे येत नाहीये तर तो पळत पुढे येतोय. मग त्याला थांबवायचं म्हटलं तर त्याच्या अंगावर बॉलिंग टाकावं लागेल, कारण त्याच्या अंगावर बॉलिंग टाकल्यानंतर त्याला हात मोकळे करायला संधी मिळेल आणि इथे ते काम सुजितनं पुढच्या 2 चेंडूवरती चांगलं केलंय. यावेळेस फटका हवेमध्ये. मिड ऑफ फिल्डर चेंडूच्या खाली झेलाची संधी आहे आणि ती संधी वाया तर गेली. प्लस चेंडू जातोय सरळ सीमा पार. एक सुंदर चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. खरं तर मला मैदानावर सकाळी आलेल्या पहिलीच एक वेगळी बातमी कानावरती पडली. माझे परम मित्र आणि या मैदानावरती असणारी जय विरूची जोडी जटाप्पा हिप्पलगार आणि पैगंबर अत्तार हे या स्पर्धेच्या त्या ठिकाणी नाजूक अवस्थेमध्ये आहे. त्यांची टीम अशी माहिती कळली आहे. त्यामुळे लालाबाईंच्या चेहऱ्यावर सुद्धा आज म्हणावं तसं हास्य मला पाहायला मिळालं नाही, कारण लालाबाईंना नेहमी मी हसताना पाहिलंय. आज त्या हास्यामागं थोडीशी दुःखाची किनार नक्की दिसते. धावफलक 4 धावांनी पुढे गेलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू ऑन साईडला हवेत उंच खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे जातोय. चांगला पाठलाग. चेंडू परत मागे देईपर्यंत फलंदाजाने 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि धावफलक पुढे जातोय तो 10 धावांवरती. दुसरी सुद्धा एक बातमी माझ्यापर्यंत अशीच उडत उडत कानावरती आली. सकाळी ज्यावेळेस मी मैदानावरती 9:15 वाजता आलो, काहीतरी 14,000ची वाटणी हा विषय होता. आता तो विषय सुद्धा बऱ्याच प्रेक्षकांना त्या ठिकाणी माहिती आहे आणि आमच्या बाकीच्या प्रेक्षकांना चांगला माहिती आहे. विशेषतः आमचा आविभाऊ आणि अजय जगदने. मला आविभाऊने सांगितलं की तुम्ही अजयकडे 14,000ची वाटणी मागा. काय विषय सांगेल मी तुम्हाला, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ क्लीन बोल्ड. फारच दूर गेला आणि ज्येष्ठांचा वेध. सुजितने मिळवली पहिली विकेट आपल्या टीमसाठी. अर्थात शिवराज ढाबा वॉरियरसाठी टिल्लू क्लीन बोल्ड होतोय. पहिला धक्का या ठिकाणी बसलेला आहे. प्रशांत आदवडे सरांचं सुंदर समालोचन आपण ऐकलं. त्याचबरोबर पाहूया न्यू बॅटर, मला वाटतं गौरव महादर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. एक उत्कृष्ट विकेट किपर, त्याचबरोबर एक उत्कृष्ट बॅटर आणि त्याचबरोबर एक त्या ठिकाणी उदयोन्मुख युवा आकर्षक समालोचक म्हणून आपण गौरवकडे नेहमी पाहत असतो. आणि कराडमध्ये सगळा भेटलेला हा मित्रपरिवार आहे. कराडच्या मैदानावरती येणं, इथं कॉमेंट्री करणं किंवा या मैदानावरती 2-3 दिवस घालवणं हा फार आनंदाचे क्षण आयुष्यामध्ये असतात. आणि जे दरवर्षी नित्यनियमानं कराड प्रीमियर लीग किंवा इतर स्पर्धांच्या माध्यमातून येत असतात. प्रत्येक वर्षी कराड क्रिकेटच्या स्पर्धांची सुरुवात KPL न होते, अर्थात कराड प्रीमियर लीग नव्हते. खरं तर आपण 15 ते 19 नोव्हेंबर ही तारीख जवळपास निश्चित केली होती. मध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे ती तारीख पुढे गेली. 2 तारखेपासून सुरू होणारी स्पर्धा पावसामुळे काल 3 तारखेला सुरुवात करता आली. आणि एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, महबूब भाई जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. जेवढा मोठा संघर्ष तुम्हाला आयुष्यामध्ये करावा लागतो, यश तेवढ्या मोठ्या दिशेने तुमच्याकडे येत असतं. गौरव यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंडलाय. गोलंदाज सूरज यादव.
दूरवरच्या एंडकडनं सूरज त्या ठिकाणी तयार होतो, अर्थात विनुताई चव्हाण ऑडिटोरियम एंडकडनं तो षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू अमोलसाठी खोलो टप्प्याचा बॅटच्या आतली एज घेतली. असलमभाई चेंडूच्या मागे येतोय, सिंगल त्यावरती मिळेल. काल आपण पाहिलं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगला होता आणि त्या सामन्यामध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये ज्या वेळेस 15 धावांचं षटक टाकलं त्या ठिकाणी ओवेसनं, असं वाटलं की आपण आता हारतोय की काय, परंतु नंतर मात्र एक जबरदस्त अशा प्रकारची बॉलिंग आपल्याला शेवट षटकामध्ये पाहायला मिळाली आणि भारतानं पाहता पाहता तो सामना जिंकला. धावफलक पुढे जातोय. 20 त्या ठिकाणी धावफलकावर 10 आहेत त्या 11. षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे. 8 षटकांचा असणारा सामना. कदीरभाईंचा संघ मगाशी बराचसा अडखळला होता, परंतु एक बॅटर आले प्रवीण डाळे आणि त्यांनी ते टेन्शन दूर केलं. प्रवीण डाळे जे नेहमी पराभव टाळे, त्यांचं नाव प्रवीण डाळे असं म्हणता येईल, आणि एक सुंदर फटकेबाजी करत प्रवीण यांनी आपल्या टीमला आरामात विजय मिळवून दिला. स्विच हिटचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असलमभाई फार दूरवरचा पाठलाग आहे. उंचीपुरी तगडी क्षेत्ररक्षण करण्याची पद्धत, परंतु चेंडू जाते सरळ सीमापार. चौकार 4 धावा. मला वाटतं बंडा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं बंडा खेळलेत का खेळायचेत अजून? मला 2 इनिंगमध्ये 4 चेंडू त्यांनी बंडा यांनी खेळलेले आहेत. म्हणजे बंडांचा मामला यावर्षी थोडा थंडा वाटतोय. धावफलकावरती आपण पाहिलंय धावफलक 15. खरं तर शेळके साहेबांचं मी कौतुक करेल. काल मी थोडा वेळ अधनमधनं लाईव्ह कव्हरेज पाहत होतो. अतिशय सुंदर सुवाच्य आणि अधोरेखित असणारं समालोचन, आणि ज्या समालोचनाची हल्ली प्रेक्षकांना ऐकायची गरज इच्छा असते. जाऊया. एक सुंदर चौकार गौरवनं खेळून काढला त्या गुरुच्या गोलंदाजीवरती चेंडूवरती. ओ सुंदर सुंदर कमबॅक. चांगला चेंडू कट केलाय. हळूच निघतोय रोहित पवार एस्टनच्या मागे, मात्र अभेद्य भिंतीसारखा उभा आहे. चचेगावचा असणारा खेळाडू आज आपण पाहतोय कराड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. शिवराय ढाबा वॉरियर्स या संघाकडनं मैदानावरती नक्कीच त्याचं चमत्कार पाहण्याची आपल्याला वेळ मिळणार आहे. त्याचे विशेषतः रिव्हर्स शॉट पाहायला सारी कराडची नव्हे तर महाराष्ट्राची जनता आतुर असते. परत एकदा इथे स्कूप करण्याचा प्रयत्न होता. एक रिव्हर्स खेळल्यानंतर त्या पुढे मात्र सूरजचं कौतुक करावं लागेल. एक सूरज वरती आकाशामध्ये तळतळ तळपतोय, दुसरा सूरज यादव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये तळपतोय आणि प्रखरता जाणवते. गौरव महादरला 2 चेंडूवरती थांबवून ठेवलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 15 धावा. बरकत शेख आपल्या तिलेच एक अतिशय जबरदस्त खेळाडू, त्यांचं मैदानावरती आगमन होतं, हार्दिक स्वागत आहे. नारायणवाडी हे जे गाव आहे, कराडपासून तुम्ही दक्षिणेला गेलात हायवेच्या पलीकडल्या बाजूला थोडंसं आतमध्ये जावं लागतं, तिथे नारायणवाडी गाव आहे. त्या गावचा असणारा बरकत. हा चेंडू ऑन साईडला मिडॉनच्या डोक्यावरनं सरळ गौरवनं चढवलाय. जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेबाहेर. सलमान सरांचा इशारा. चौकार 4 धावा. 19 धावा ओंकार मला कळवत आहे धावफलकावरती. खरं तर क्रिकेट मित्र परिवार कराड यांचं फार फार तरीकाने मोठं कौतुक करावं लागेल. यावर्षी फार मोठी अडचण तयार झाली, कारण 2 वेळा स्पर्धेच्या तारखा पुढे गेल्यामुळे आम्ही पुण्यामध्ये बरीचशी कामं घेऊन ठेवली आणि कराड प्रीमियर लीग आणि बाकीची डेट जुळे ना. परंतु आमच्या धनाभाऊंनी एकच कॉल केला की सर त्या आयडिया तुम्ही न येण्याच्या आयडिया बाकीच्यांना द्या, आम्हाला देऊ नका, तुम्हाला यावंच लागेल. मिस टाइम. परंतु मिस टाइम जर तरी तो बॅटच्या टोकावरती बसलेला फटका फार दूरवरती गेलाय. आता या फटक्याला मिस टाइम म्हणणार कसं? ऑफ साईडला खेळायचा होता, इन साईड घेऊन ऑन साईडला गेलाय. गौरवही हसतोय, त्याला माहिती आहे इथे मला 0च्या ऐवजी 6 धावा भेटलेल्या आहेत. 15 धावा या षटकामध्ये आल्या. एकूण धावफलक पोहोचतोय 25 धावांवरती. एक जबरदस्त लेफ्ट हँडर ऑलराऊंडर बरकत शेख यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 25. 25 धावा, 4 लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा बनवल्या गेलेल्या आहेत. कितीतरी गोष्टी त्या ठिकाणी चर्चा करता येण्यासारख्या आहेत. आता मगाशी मी विषय काढला तो 14,000ची वाटणी आली का. आता विषय असा आहे, त्रिनय सुमित हा संघ जो आहे ऑक्शनमध्ये त्यांनी 14,000 पॉईंट बाकी ठेवून संघ बनवला आणि काल त्यांना सगळ्यांनी नावं ठेवली. 14,000 पॉईंट कशाला तुम्ही ठेवले ते आता वाटून घेणार आहे का? आणि त्याच संघानं काल 2ही सामने जिंकत जोरदार मुसंडी मारत सगळ्या कराडकरांच्या त्या ठिकाणी मनामध्ये स्थान निर्माण केलं. ही गंमत असते प्रीमियर लीगची. प्रीमियर लीग हा फार पाटील साहेब फार खतरनाक फॉर्मॅट आहे युवराज दादा. प्रीमियर लीगमध्ये कुठला संघ कुठून कसा जाईल आणि भला मोठा संघ कधी खाली येईल तुम्ही सांगू शकत नाही. रोहित पवार मैदानावरती येतात. एका बाजूने एक रोहित मैदानावरती, दुसऱ्या बाजूने एक जम्बो जेट नक्कीच आपल्या
मैदानावरनं जात आहे. कॅमेरामनचं लक्ष असेल तर नक्कीच त्यांना ते कॅप्चर करतील. परंतु एक मोठं जेट विमान तिकडनं जात आहे. तर चचेगावचा जम्बो जेट खेळाडू रोहित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 2 षटकानंतर 1 बाद 25 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जातोय. पॉवर प्लेचा खेळ संपल्यामुळे सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 4 खेळाडू दिसतील, ज्यामध्ये कव्हर्समध्ये खेळाडू उभा केला गेला आहे. एक त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं लॉंग गली टाईप एक खेळाडू आहे, तो म्हणजे सर्कलच्या आतमध्ये जो उभा केला गेला आहे. त्यानंतर थर्डमॅन जो शॉर्ट थर्डमॅन जो आहे तो फार फाईन ठेवला आहे. शॉर्ट फाईन लेग सुद्धा फार चिटकून उभा आहे. ऑन साईडला जर आपण फिल्डिंग जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन हे फिल्डर बॉन्ड लाईनवरती आहेत. ऑफ साईडला लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर हे फिल्डर आपल्याला बॉन्ड लाईनवरती पाहायला मिळतील. सामन्याला परत सुरुवात. मिस टाईम ऑन साईडला खेळायचा होता, टॉप एज घेतली आणि इथे आपण पाहतोय मनोज यादव चेंडूच्या मागे येतील तोपर्यंत अमोल आणि गौरव 2 धावा पडून पूर्ण करतायत. आपण चालू असलेला सामना पाहतोय वन डे स्पेशल आणि त्यांच्या विरुद्ध शिवराज ढाबा वॉरियर्स. टॉस जिंकला होता तो शिवराज ढाबा वॉरियर्स संघानं टॉस जिंकला. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंतचा दिवसातला दुसरा सामना आहे. एकंदरीत 4 सामने आपण दिवसभरामध्ये खेळवतो. प्रशांत आदवडे सर, त्याचबरोबर शेळके सर आपल्याबरोबर सुंदर समालोचन जे मुंबई परिसरातून आलेले आहेत. अतिशय दमदार कॉमेंट्री तुम्हाला पुढचे काही दिवस ऐकायला मिळणार आहे. यावेळेस काहीतरी वेगळा बदल करण्याचा प्रयत्न अमोलने प्रयत्न केला, हात मोकळं करण्याचा. व्हाईट बॉल. अमर साठे सरांना जर आपण पाहिलं, यावर्षी सरांच्या बॅट सर्व महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे. अंपायरिंग करत असताना मात्र बॅट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये ते उतरले. अगदी सांगेल मी विषय या चेंडूनंतर. बॅकफुटलाच परत येता मिस टाइम. दूरवरनं विकेट किपर चेंडूच्या मागे. अमोल साळवेला मिळते जीवदान. झेल फार काय सोप्पा नव्हता. बाहेरनं पाहायला गोष्टी सोप्या वाटतात, आतमध्ये गोष्टी त्या बऱ्याचशा अवघड असतात. शिक्रापूरमध्ये तुम्ही जर गेलात, शिक्रापूर मुख्य चौकामध्ये डाव्या बाजूलाच अमर साठे सरांचं टेनिस बॉल क्रिकेट बॅटचं भव्य दिव्य दालन आहे. मागच्याच आठवड्यामध्ये मला वाटतं 8 दिवसापूर्वी त्यांच्या इथे मी भेट दिली आणि सुंदर काम त्यांचं सुरू आहे. अगदी प्रॉपर त्या बॅट हिटरमध्ये त्यांना वेट मॅनेज केले जातात. प्रॉपर त्यांना त्या ठिकाणी खाचे मारत की वेट बॅलन्स केलं जातं. धावफलकावर धावा आहेत त्या 29 धावा. जय पवार सर आपल्याबरोबर आहेत, त्यांचा उल्लेख करावाच लागेल कारण जे पी पॅनल हे फार त्या ठिकाणी मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमधलं. हा चेंडू ऑन साइडला जोरदार प्रहार. गौरव महादर सेट ऑन फायर. चेंडू लॉंग लेगला खेळलाय षटकार. आतापर्यंत काही चेंडू नक्की गौरवकडनं डॉट गेले, परंतु रोहित काय टाकू शकेल याचा अंदाज त्यानं बांधला. ऑप्टमच्या अगोदरच तो बाहेर निघून गेला आणि चेंडूला जागा बनवली. तिकडे क्षेत्ररक्षकही नाही. चेंडू मला वाटतं जुना चेंडू आतमध्ये द्यावा लागेल जर तो चेंडू उपलब्ध नसेल तर. 4 धावा, मला वाटतं 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. माझे स्कोरर मित्र ओंकार साळवे कळवत आहेत. 35 धावा धावफलकावर त्या षटक क्रमांक 3 मैदानात. जुना चेंडू सर आलाय, चेक करा. नवीन चेंडू तुम्हाला भरपूर मिळतील. जुने चेंडू जपून ठेवावे लागतात आणि जुन्या चेंडूसाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये एक स्पेशल माणूस ठेवावा लागतो. हे चेंडू तुम्ही जपून ठेवा आणि ते काम ते करतात. कॅमेरामन आपण पाहिलंय सचिन राठोड, चन्नाप्पा आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी तब्बल 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून. खरं तर मी आयोजकांचा आभार मानेल कारण व्यस्त कार्यक्रमामुळे पुण्यामध्ये काल 2-3 ठिकाणी कामं चालू होती, त्यामुळे काल आपण डबल कॅमेरा सेटअप इकडे होता. आज मात्र फुल ऑन 3ही कॅमेरे तुम्हाला त्या ठिकाणी रिप्ले पाहायला मिळतील. 3ही अँगल तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलकावर धावा आहेत त्या 35. मला वाटतं आत्ता अमोलला त्याचा आवडता चेंडू भेटलाय. रोहितच्या हातामध्ये तो दिला जातोय. सलमान सर सुद्धा तिकडनं काहीतरी इशारा करतायत. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा. गेल्या 2-3 वर्षांपासून ही मला वाटतं सलमान शेख सर पहिल्यांदा या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. जय पवार सर आणि अमर साठे सर बरेचसे दिवस आपल्याबरोबर या ठिकाणी काम करतात. सुंदर त्यांचं काम आहे. परत एकदा गौरव महादर इथे मात्र एक जबरदस्त षटकार खेळून देतोय स्विच हिटचा. 6 धावा. गौरव बद्दल मला सहज जातात एक वाक्य आठवलं, बोला. आणि 3ऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय, चेंडू थ्रो केलाय का पहा. त्या ठिकाणी मला वाटतं जे पवार सर नुकतीच चावी घेऊन गेलेत, त्यांना परत मागे बोलवा जेणेकरून ते डिसिजन पाहू शकतील.
आणि सर आलेले आहेत तेवढे ते मला वाटतं प्रोफेशनल निजम त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे. एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, चावीवरनं मला गोष्ट आठवली. आयुष्यामध्ये कुलपाला चावी नेहमी लावणं गरजेचं आहे. आयुष्यात फक्त कधी कोणाला चावी द्यायची नाही. म्हणजे तुमचे माझ्या शब्दांचा अर्थ ज्याला समज त्याला समजून जाईल. शेळके सर बरोबर ना? आयुष्यात काही करा, फक्त कधी कोणाला चावी द्यायची नाही. तशी जय पवार सरांना दिली सलमान शेख सरांनी, पण ती कुलूप उघडायला. फलकावरती आपण पाहतोय इथे फेकीचं नक्कीच जे अपील आहे, चेंडू थ्रो केला आहे की नाही. ICCचे बरेचसे नियम आहेत. मेरिलेबोन क्रिकेट क्लब अर्थात MCC ते नियमित करत असते आणि दरवर्षी 1 ऑक्टोबरला बदललेले नियम आपल्याकडे येतात. मगाशी धनाभाऊला मी जार आणताना पाहिलं. आता जे धनाभाऊ हरवलेला चेंडू आणायला गेलाय, म्हणजे धनाभाऊनी काम मगाशी त्यानं ते TV आणून ठेवला आहे आमच्या आदोडे सरांसाठी. त्याच्यावर त्यांना बरंचसं ग्राफिक्स दाखवायचं आहे. म्हणजे धन धना धन धन नाही का. धनाभाऊ सगळीकडे. मेहबूब भाईंचं काम मोठं आहे, सकाळपासून धावपळ सुरू आहे. आमच्या अब्दुल भाई असतील, 1-2 जणांची नाव, मंजित सर असतील, व्यस्त कार्यक्रमात 5-10 मिनटं का होईना ते येऊन गेले. प्रतापराव दादा असतील, आमचे युवराज दादा पाटील असतील. किती नावं कराडमध्ये मी घेणार. ह्या मंडळींनी कराडचं क्रिकेट जिवंत ठेवलेलं आहे. आणि ते मेहबूब भाईंनी 22 वर्ष प्रोफेशनल क्रिकेट खेळलेलं आहे. मोठ्या प्रतीक 11कडनं खेळणारे मला वाटतं कराडमधले एकमेव प्लेयर ते असतील जे डिंगडॉंगकडनं त्या काळी खेळायचे. आणि आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्या गावचं क्रिकेट जगासमोर कुठल्या पण पद्धतीनं कमतरतेनं जाणार नाही याची काळजी ही सर्व मंडळी घेत असतात. त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. काय निर्णय आलाय? मला वाटतं अजूनही 2-3 अँगल आपल्याकडे आहेत. आणि मला वाटतं लाईव्ह टेक्निशियन चेंडू सर थ्रो केलाय, याचा अर्थ तो नो बॉल आहे. प्लस बाकी पेनल्टी नाही. मला वाटतं फक्त नो बॉल आणि गोलंदाज थांबवणार एवढाच नियम आहे. नो बॉल प्लस 6 धावा, अर्थात 7 धावा मिळतील, प्लस गोलंदाजाला थांबावं लागेल, प्लस फ्री हिट असेल. तिकडे सुद्धा एक मागे चेंडू आलाय फिल्डरच्या जवळ. इकडे काय पलीकडे एक चेंडू आहे. 2 त्या ठिकाणी धनाभाऊनी चेंडू आतमध्ये टाकलेत. एक फक्त काळजी घ्या, तुम्ही जेव्हा चेंडू आतमध्ये टाकताना त्यावेळेस तुम्ही पंचांना सांगणं गरजेचं आहे. तुम्ही पंचांना सांगितलं नाही, कुठला तरी चेंडू आत येईल, एखादा संघ ऑब्जेक्शन घेईल, एखादा खेळाडू ऑब्जेक्शन घेईल आणि मग मात्र परत पंचांना किंवा आयोजकांना ती परिस्थिती हाताळणं हे मात्र कठीण होईल. त्यामुळे चेंडू आत टाकताना पंचांना विचारून मित्रांनो टाका, याची काळजी घ्या. धावफलकावर ओंकार कळवत आहेत, धावा आहेत त्या 43. षटक क्रमांक 3 42 माफ करा 42. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतो जे सुरू आहे. 3ऱ्या षटकातले केवळ 3 चेंडू झाले अशी माहिती आतापर्यंत येते. फ्री हिट असणारच आहे. बदली गोलंदाज येतोय, नाव शेखर पाटील बदली गोलंदाज म्हणून त्या ठिकाणी येत आहेत. गौरवनं इथे बरीचशी मला ते वाक्य मगाशी आठवलं, काहीतरी सूचना आली म्हणून मी थांबलो. जो बल्लेबाज बिलकुल नाही करता है गेंदबाजों की कदर, उसका नाम है गौरव महादर. असंच गौरवबद्दल म्हणायला लागेल. गोलंदाजांची बिलकुल हा त्या ठिकाणी कदर करत नाही आणि तुटून पडतो. आणि यावर्षी वेगळा टच मिळतो दिसतोय. फक्त यावर्षी मला वाटतं गौरवला मी बरेच दिवस आदिमाया संघाकडनं बराच वेळ खेळताना पाहिलं. यावर्षी तो वन डे स्पेशलमध्ये आहे आणि ते एक स्पेशल इनिंग खेळतोय आपल्या टीमसाठी. बोटाला मला वाटतं थोडीशी इंजुरी दिसते खेळाडूच्या हाताला. पहा, काळजी घ्या. आपल्याकडे त्या ठिकाणी फर्स्ट एड किटसुद्धा उपलब्ध असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस खेळाडू आतमध्ये स्प्रे किंवा त्या ठिकाणी प्रथमोपचार पेटी ज्याला आपण म्हणतो शुद्ध मराठीमध्ये ते असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस खेळाडू मागवतील त्यावेळेस ती देता आली पाहिजे आतमध्ये. फटका जोरदार, परंतु इथे पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय परंतु ही फ्री हिट आहे. झेल टिपलाय परंतु ही फ्री हिट आहे. काल सुद्धा आपण बऱ्याचशा अशा अर्शदीपचं ते षटक काल टाकलेलं, त्या अर्शदीप काल त्या एका षटकावरती हिरो झाला. 10 धावा फक्त डिफेंड करायच्या होत्या आणि त्याही मॅथ्यू वेड सारखा एक आक्रमक फलंदाज समोर असताना त्यानं सामना जिंकून दिला. 44 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा स्विच हिट. मी तुम्हाला सांगितलं हा गौरव आज काहीतरी वेगळं ठरून आलाय, नव्हे तर तो वेगळं काहीतरी खाऊन आलेला दिसतोय. षटकार 6 धावा. याचबरोबर वन डे स्पेशलच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि वन डे स्पेशल 50 धावा टीम पूर्ण करते. गौरवचा सुद्धा इंडिव्हिज्युअल स्कोर मी तुम्हाला सांगेल. 9 चेंडू 34 धावांवरती गौरव महादर नाबाद खेळतोय. 16 धावा दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. टीमच्या 50 पूर्ण कधीच झाल्या. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना मित्रांनो आपण पाहतो आहोत कराड प्रीमियर लीगचा हा एक भला मोठा थरार जो तुम्ही अनुभवताय. बॅकफुटला चेंडू कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरनं.
दूरवरनं डीप पॉइंटला फिल्डर चेंडूच्या मागे येतो, एकदा पळून पूर्ण केली गेली, बॅट हातातनं सटकली, परंतु इथे अपील हलकसं नकार सलमान सरांचा. गौरव तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय दिलाय, मला वाटतं क्लोज कॉल असू शकतो. गौरवनं डोक्याला हात लावलेत म्हणजे काय गडबड आहे की काय, पाहूया काय होते, तिसरे पंच काय कळवतील. बोला. शॉर्ट रन सुद्धा चेक करायचे आहे, अलीकडच्या एंडला शॉर्ट रन सुद्धा चेक करायचे आहे, बॅट लाईनच्या पुढे आहे का, आणि पलीकडच्या एंडला रनआउट चेक करायचा आहे. राजाभाऊ शिंदे मेहरबान यांचं या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. खेळाडूंनी बाकी कृपया जाऊ नका, विनंती आहे. अलीकडे त्या ठिकाणी शॉर्ट रनसाठी, म्हणजे इकडे जर शॉर्ट असेल आणि आउट असेल तर 0 रन, जर तिकडे बॅट इकडे अलीकडे असेल तर बरीचशी गडबड होऊ शकते. जय पवार सर जवळपास कुठे असाल तर आपण या, कारण हा डिसिजन बराचसा क्रुशियल आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वच्छ सुंदर प्रकाश आहे. मला वाटतं स्वतः अमर साठे सरच त्या ठिकाणी येत आहेत, कारण ते गरजेचं आहे, क्रुशियल. कारण ज्या प्रकारे गौरव खेळतोय त्याची विकेट गमावणं वन डे स्पेशलला परवडणार नाही. गौरवनं ज्या प्रकारे डोक्याला हात लावले, मला वाटतं बराचसा क्लोज कॉल असू शकतो, परंतु ते आपल्याला तिसऱ्या पंचांच्या आले. जय पवार सर सुद्धा आलेले आहेत, सरांची बरीचशी पळापळ झाली आणि नाही ऑफिशियल पंच आले, ते आता पाहतील आणि ते निर्णय तुमच्यापर्यंत तरीकाने पोहोचवणार आहेत. सर्वात पहिल्यांदा अलीकडच्या एंडला बॅट लाईनच्या आतमध्ये गेली की नाही ते पाहायचं आहे, आणि त्यानंतर पलीकडच्या बाजूला रनआउट आहे की नाही. क्लोज कॉल असणार आहे, त्यामुळे मला वाटतं 1992 ते साल होतं प्रतापराव दादा, ज्यावेळेस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा थर्ड अंपायर आला. कार्ल लिबेनबर्ग हे पहिले तिसरे पंच होते, आणि 11 धावांवरती जॉन्टी रोडच्या थेट फेकीवरती एक फलंदाज धावबादचा अपील तिसऱ्या पंचांकडे गेलं. तिसऱ्या पंचांनी तिकडनं कळवलं हा फलंदाज धावबाद आहे, आणि तिसऱ्या पंचांचा पहिला बळी ठरले मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. म्हणजे अशा प्रकारच्या गमती जमती क्रिकेटमध्ये आहेत. पाहूया अजूनही, चला बाकीच्या तिकडे जाऊ नका, तिकडे बरंचसं केबलचं जाळ आहे, त्याला धक्का लागला तर चालू आहे ते बंद पडेल. लहान फक्त 2 पंच तिकडे पाहतील, आयोजक थांबले तरी, मेहबूबबाई थांबले तरी काही प्रॉब्लेम नाही, लहान मुलांनी कृपया जाऊ नका. सुरुवातीला पंचांना, त्यानंतर आयोजकांना तो अधिकार आहे तिसऱ्या पंचांचं डिसिजन घेण्याचा. अजूनही बराचसा वेळ घेतला जातोय, पाहूया नक्की काय होत आहे. शिवराज ढाबा वॉरियर संघ वाट पाहतो या निर्णयाची, कारण निर्णय ज्या प्रकारे गौरव बॅटिंग करतोय त्यांना 100% अपेक्षा हा निर्णय आमच्या बाजूने लागावा, पण ते पंचांच्या हातामध्ये आहे की त्यांच्या बाजूने लागतोय की वन डे स्पेशल गौरवच्या बाजूने हा निर्णय जातोय. अजूनही तिकडे पंच चेक करतायत, कारण मी सांगितलं ज्या प्रकारे गौरवनं डोक्याला हात लावला त्याच्या शारीरिक हालचालीवरनं कळतंय हा क्लोज कॉल आहे. आता ते पंचांवरती आहे की पंच आपल्यापर्यंत काय निर्णय कळवतील, कारण बॅट अलीकडेच हातातनं सटकली होती. म्हणजे एखादी बॅट ती एखाद्या खेळाडूला आपल्या प्रेयसी आणि पत्नीपेक्षा जास्त प्रिय असते, तीच हातातनं जर सटकली तर मग घेऊन पळायचं काय, हाच प्रश्न तिकडे आतमध्ये विचारला गेलाय. पाहूया अजूनही इथे मात्र धकधक वाढवणारा हा निर्णय आहे. जय पवार सर मात्र या ठिकाणी त्यांचे डोळे चलाक आहेत, नजर तीक्ष्ण आहे त्यांची. त्या ठिकाणी नजर आपण पाहतोय धारदारपणे त्या टीव्ही स्क्रीनवरती रोखली गेलेली असेल, आणि ती एक रन पूर्ण झाली आणि दुसरी धाव घेताना गौरव महादर धावबाद होत आहेत, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी येतोय. म्हणजे गौरवची बॅट पडली त्यावेळेस ती बॅटिंग क्रीजच्या आतमध्ये होती, तो रन पूर्ण आला दुसरी धाव घेताना, आणि मला वाटतं जवळपास हे 99.99% गौरवला माहीत होतं की माझ्याबरोबर काय झालंय, नाही का. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की
माणसाला माहीत असतं मी आयुष्यात काय केलंय. माणसाला दुसरं कशानेही खाऊ नये, ते दुसरं कोणीही खाऊ नका, पण माणसाला माणसाचं मन मात्र नेहमी खात असतं. कारण आपण काय चुकलोय, आपण काय केलंय. 34 मला वाटतं 34 नाही 35 असेल. दुसऱ्या धावेला तो आउट झाला. 10 चेंडू 35 धावा गौरव महादरनं बनवल्या. दुर्दैवरित्या रनआउट तो झाला. तर त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर अनिरुद्ध संगपाळ मैदानावरती उतरतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये मला वाटतं तिसरं अजून संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 2 बाद 51 धावा धावफलकावरती आहेत. मुबीन मुजावरला आपण पाहतोय जो मैदानावरती नंतर आपल्याला गोलंदाजी करताना दिसेल. मध्यंतरीच्या काळामध्ये पुण्यामध्ये त्या ठिकाणी एका क्रिकेटमधील मोठ्या व्यक्तिमत्वाशी माझी ओळख झाली. त्यांनी सांगितलं की आपण बऱ्याचशा टेनिस बॉल क्रिकेटच्या लेदर बॉलसाठी ट्रायल्स घेणार आहोत, ज्यातनं भविष्य काळामध्ये महाराष्ट्रासाठी क्रिकेटर्स आपल्याला शोधायचे आहेत. आणि ज्यावेळेस मुबीन मुजावरचा आणि मला वाटतं बरकतचा त्यांना मी व्हिडिओ पाठवला बॉलिंगचा, त्यावेळेस ते खूप इम्प्रेस झाले. ते म्हटले कराडसारख्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या एवढ्या खालच्या परिसरात, पश्चिम महाराष्ट्रातल्या खालच्या भागामध्ये असणाऱ्या शहराच्या जवळपास सुद्धा एवढं टॅलेंट जर आहे तर नक्कीच आपण त्या टॅलेंटला एक दिवस पुण्यामध्ये आणून त्यांना नेट्समध्ये त्यांची बॉलिंग एकदा मी चेक करेल. लवकरच ते डेटसुद्धा कळतील आपल्याला. मला वाटतं रोहन खरात यांची ट्रायल त्यांनी नेट्समध्ये घेतलेलं आहे आणि रोहन यांना सांगितलं की घरच्यांना सांग आता मला टेनिस लेदर बॉल खेळू द्या, टेनिस बॉल थांबव. कारण त्यांनी सांगितलं म्हणजे विक्रम देशमुख सरांनी एवढं सांगितलं की रोहन खरातनं जर लेदर बॉलवरती असेच चेंडू वळवले एक दिवस सचिन तेंडुलकर यांना नेटमध्ये प्रॅक्टिससाठी बोलवेल. ह्या भाषेमध्ये सांगितलं. एवढं टॅलेंट आपल्या टेनिस बॉल क्रिकेटर्समध्ये आहे. षटक क्रमांक सुरू होते ते 4थं गोलंदाजी मार्कवरती राजेश अतकरे षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. समोर अमोल साळवे आहे जो सलामीपासून मैदानावरती आहे. अमोलची बॅट आज काही चालणं झाले, टॉप एज आणि इथे झेल सटकलाय. अमोल आज तुम्ही त्याची जर बॅटिंग पाहिली ना अमोलची, आज नेहमीचा अमोल दे घुमाके असा अमोल आपल्याला दिसत नाही. तो चेंडू फक्त टॅप करण्याचा प्रयत्न करतोय. नो बॉल. चेंडू मला वाटतं फ्रंट फूट नो बॉल आहे. बोला. मला वाटतं प्लेयर्स लेग साईडला 3 खेळाडू मला वाटतं बॅटिंग लाईनच्या अलीकडे असल्यामुळे तो नो बॉल आला. तुम्ही ज्यावेळेस बॅटर उभा राहतो कधी कधी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनमुळे ही गंमत होते. लेफ्टी बॅटर होता आणि त्याच्या पाठीमागे तो 90 अंशाचा जो कोन आहे ना, त्या 90 अंशाच्या कोनामध्ये 3 खेळाडू होते. तिकडे तुम्ही 2च ठेवू शकता, तिकडे 3 खेळाडू असल्यामुळे तो त्या ठिकाणी नो बॉल दिला गेला. अशा प्रकारचे अनेक नियम आहेत जे नियम या ठिकाणी वापरले जातात. आज तुम्ही अमोलच्या बॅटिंगचं थोडंसं पृथक्करण किंवा जर का त्याचं तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी पडताळणी करून पाहिली तर अमोलची बॅट आज लवकर क्लोज होते. हे त्याचं टॉप एज लागण्याचं कारण आहे. फुलटॉस चेंडू होता. पाहूया बॅट एज आहे की मला वाटतं ज्या प्रकारे हातावरती टॅप केला सलमान सरांनी. बारीक गोष्टी असतात, तुमची नजर बारकी असावी लागते, त्या गोष्टी कळतात. लगेच त्यांनी स्क्वेअर लेग पंचांना कळवलं. बॅटला त्या ठिकाणी टॅप हातावर हात केल्याचा अर्थ चेंडू बॅटला लागून गेलेला आहे. मी एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगत असतो, सांगेल ती या चेंडूनंतर. धावफलकावरती धावा आहेत त्या 54 धावा. ओंकार साळवे सुंदर अशा प्रकारचं स्कोरिंग माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचंही कौतुक आहे. आज अमोलची तीच गडबड थोडीशी राहिले. पाव्या त्यातनं तो बाहेर येतोय का, कारण धावांची गरज आहे वनडे स्पेशलला. परत एकदा आज लय पाहिजे असं सापडत नाहीये. अमोल मला शेवटचा भेटला होता त्यावेळेस मी MPLची मॅच पाहायला गौंजे स्टेडियमवरती गेलो होतो आणि गौंजे स्टेडियमवरती महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सामना, पहिला सामना केदार जाधव विरुद्ध ऋतुराज गायकवाड हा पाहण्यासाठी आम्ही गेलो असताना अमोल तिकडे मला भेटला होता. त्यानंतर आज तो खेळताना दिसतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. हा अमोल पाहायची सवय आहे कराडकरांना. चेंडू जाते सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, कॅमेरामनला त्या ठिकाणी डोक्यावरती आदळणारा षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. एक अमोल फटका त्याच्या बॅटमधून आलाय, ज्या फटक्याचं मोल फार मोठं आहे. धावफलक पुढे जातोय. 60 धावा धावफलकावरती आहेत. मी तुम्हाला सांगितलं मगाशी सलमान सरांनी अमर सरांकडे हलकसं टॅप केलं, त्यांना कळवलं, बॅटची एज गेले आणि त्यानंतर चेंडू पायावरती आदळलाय. आयुष्यामध्ये डोळे देवानं सगळ्यांना दिलेले आहेत. आयुष्यात कमवायची असते ती नजर, चांगला आणि वाईट ओळखण्याची. परत एकदा खोलो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळला. फिल्डर दूरवर नाही, तो चेंडूने उसळी घेतला जातो, तो लॉंग ऑनला. 1 धाव पळून पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पळून त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. तुम्ही सजीव प्राणी घ्या, कुठल्याही प्रत्येक सजीव प्राण्याला देवानं डोळे दिलेले आहेत. फक्त आयुष्यामध्ये नजर कमावी लागते. ज्या नजरेनं तुम्हाला वाईट आणि चांगलं ओळखता येतं, वाईट आणि चांगले फक्त डोळ्यानं ओळखता येत नाही. आणि ती नजर दोन्ही पंचांकडे आहे.
त्या ठिकाणी जय पवार सरांकडे आहे, त्यामुळे एक सुंदर काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलंय, 62 धावा स्कोर कार्डवरती, 62. लोअर फुलटॉस चेंडू बॅटची बाहेर चेज घेतोय. आपण पाहिले रोहित, मात्र रोहित नाही, मला वाटतं राज या ठिकाणी, राजू कंक त्या ठिकाणी चेंडू अडवत आहेत. दोघांचं तुम्ही जर बिल्टअप पाहिलं, दोघांच्या हातात तुम्ही जर ते हे पाहिले ना, दोघांच्यात फरक आहे. एकानं ते स्लीव्ज घातलेले आहेत आणि त्यानं स्लीव्ज घातले नाही. बाकी अजून एक फरक आहे. काय फरक आहे ओंकार? कॅपमध्ये फरक आहे. एकाची व्हाईट आहे, एकाची ब्लॅक आहे मागणं. बाकी दोघांचं सेम तसंच. त्यांच्या हातात घडलाय, यांच्या हातात घडलाय. त्यांनी रिस्टबँड घातले ब्लॅक कलरचं, यांनी घातलंय. शूजही व्हाईटच आहेत. त्यामुळे थोडीशी गडबड जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू, बॅटचं फेस लवकर क्लोज झालं. चेंडू बॅटच्या एजवरती आदळतोय. एका चांगल्या षटकाची होतेच त्या ठिकाणी समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धावा धावफलकावरती. पटपट खेळा, वेळ वाचवा. यानंतर मी थोडा वेळ थांबेल, परंतु समालोचन थांबणार नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये परत येता यानंतर परत येता मुरबाडचा एक सुंदर आवाज. सुनील शेळके सर आपल्याबरोबर जोडले जातील. धन्यवाद दीपक सर, फार चांगलं ओघवतं समालोचन खरं तर तुम्ही या अगोदर ऐकलेलं आहे. धावफलकाचा आढावा तुमच्यापर्यंत निश्चितच आम्ही पोहोचू. धावफलकावर आतापर्यंत धावा आहेत 63. 4 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे फलंदाजी करणारा संघ आपण पाहू शकाल. सन्माननीय हनुमानजी गाडगे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. यानंतर मला असं वाटतं या इनिंगच्या आपल्याला उत्तरार्धाकडे जायचं आहे. पूर्वार्ध झालेला आहे. इंटरव्हलवर अगदी आपण आलेलो आहोत, कारण 4 षटकं संपलेले आहेत. एकंदरीत 8 षटकांचा हा सामना सर्वसमावेशक अशा पद्धतीचं समालोचन या अगोदर आपण ऐकलं. वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न दीपक सरांचा निश्चितच आपण तिकडे पाहिला. क्रमांक 5चं षटक घेऊन गोलंदाज सुजित यादव येत आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड यार्कर शोधण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा झालेला आहे. एक गोष्ट क्रिकेटमध्ये निश्चितच असते, ज्यावेळेस तुमच्याकडे गोलंदाज म्हणून उंची असते ओमकार, त्यावेळेस तुम्हाला फुलर लेन गोलंदाजी करणं हे अत्यंत कठीण बनत असतं. आणि अशातच सुरुवात मला असं वाटतं सुजित यादव याने या फुलर लेनच्या चेंडूने केली होती. वाईड यॉर्कर त्यांना शोधायचा होता. थोडं दिशेवरचं नियंत्रण घसरलं होतं, खाली आलं होतं. अमोलसाठीचा हा चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारलेला आहे. पायचे स्लॉग हिटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखवत आहे. फुलर लेंथला तुम्ही कशा पद्धतीने खेळलं पाहिजे. खरं तर कोचिंग मॅन्युअल जर आपण पाहिलं तर कोचिंग मॅन्युअलमध्ये ओमकार माझ्यासोबत आहेत, चांगले फलंदाज आहेत. कोचिंग मॅन्युअल आपल्याला असं सांगतं, चेंडू जर फुलर असेल तर तुम्हाला अगदी बॅटचा चेहरा ओपन करून सरळच्या दिशेने खेळलं पाहिजे, म्हणजे व्ही शेपमध्ये खेळलं पाहिजे. परंतु अलीकडे या सगळ्या गोष्टीला बगल देत असताना अनऑर्थोडॉक्स क्रिकेट बऱ्याचदा आपण बघत असतो टेनिस क्रिकेटमध्ये. अशाच पद्धतीने स्लॉकचा फटका फलंदाजाने इथे दाखवला होता. पुढे सरसावले होते, चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. मला असं वाटतं इनसाइड आउटचा फटका सजवण्यासाठी इथे हा स्टान्स त्याने घेतला असावा. परंतु अंतिमतः फलंदाजाला समजलं काही न करता 1 धाव मिळणार आहे आणि ती विनासायास 1 धाव धावपलकर जोडली गेली. 67 धावा धावपलकर याचबरोबर आहेत. वन डे स्पेशल आणि त्याचबरोबर शिवराज धाबा वॉरियर्स या 2 संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये हे घमासान सुरू आहे. फलंदाज थोडा अतिरिक्त मैदानाच्या आतमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे 2 स्टान्स घेत आहेत. एक तर अगोदर उजव्या यष्टीच्या बाहेर चाललोय असं दाखवतात गोलंदाजाला, त्यानंतर पुन्हा बॅकला जातात. आणि अशा पद्धतीने एकाच वेळी 2 मोमेंट जर तुम्ही अडॉप्ट करत असाल तर एक फलंदाज म्हणून तुमच्यासमोर अडचणी निश्चितच वाढणार आहेत. आणि त्याच पद्धतीने ते फलंदाज अमोल याच्या समोर अडचणी आलेल्या आपण पाहिल्या. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं, यावेळी चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक स्ट्रेटिश लॉंग ऑफला उपस्थित आहेत. इथे टिपला गेलेला आहे एक झेल आणि फलंदाज
अमोल साळवे यावेळेस बाद झालेले आहेत. थोडी अतिप्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या वतीने दाखवली जात होती, ज्याचा अंदाज निश्चितच गौरव आपल्याला आला होता. कारण तडफड थोडी चालली होती, खळबळ माजली होती फलंदाजाची की आता आपल्याला आक्रमकतेकडे जायचंय असं त्यांनी ठरवलं होतं. कारण अडखळत सुरुवात झाली होती अमोलची. ज्यावेळेस तुम्ही लागोपाठच्या रो मध्ये किंवा रिस्पेक्टिव्हली 2-3 चेंडू शांत राहत असता किंवा एकेरी दुहेरी धावा वर फोकस करत असता, त्यानंतर लिमिटेड ओव्हर एडिशनमध्ये तुम्हाला लगेचच आक्रमकतेकडे जायचं असतं. म्हणजे धावपलकाचा वेग वाढवणं ही फलंदाजाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि तोच प्रयत्न करत असताना फलंदाज अमोल इथे झेलबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. चांगलं यश मिळवलं गोलंदाज सुजित यादवने. सुजित यादव या संघातील फ्रंटलाईन गोलंदाज आहेत, परंतु ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं 10 धावांचं, त्यानंतर त्यांना थांबवलं होतं. जवळजवळ 3 षटकं त्यांना वाट बघावी लागली आणि सेकंड स्पेलमध्ये त्यानंतर त्यांना खरं तर इथे आणलं गेलेलं आहे. वन डे स्पेशल. त्याचबरोबर शिवराज धाबा वॉरियर्स या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. सोहेल बागवान यांच्या कर्णधार पदाची ही जबाबदारी निश्चितच इथे वाढणार आहे वन डे स्पेशलसाठी. आणि अंडर कॅप्टन्सी ज्यावेळेस आपल्याला चांगला संघ मिळत असतो आणि आपल्या योजनांनी तो चालत असतो, त्याचबरोबर आपल्या प्लॅनिंगनी चालत असतो, त्यावेळेस हे सगळं युनिट चांगल्या पद्धतीने कसं वापरता येईल याकडे कर्णधाराचा निश्चितच कल असतो. गोलंदाज सुजित यादव पुन्हा एकदा वळतायत. रोहितसाठीचा हा चेंडू आहे, लोअर फुलटॉस होता, त्याला इनसाइड आउट पद्धतीने फुलटॉसमध्ये कन्वर्ट करत असताना खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत, कव्हर्स रिजनमध्ये चेंडू अडून फेकी करतायत. 1 धाव मिळाली. निर्धारित 8 षटकांचा सामना आहे आणि आपण 5व्या षटकामध्ये आहोत. धावांचा जर विचार केला तर 68 धावा धावपळकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि ही धावसंख्या चांगली आहे. परंतु ज्यावेळेस तुम्हाला चांगली सुरुवात मिळते, मला असं वाटतं एंड तुम्ही चांगल्या पद्धतीने करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि बऱ्याचदा कोणत्याही सत्राचा शेवट जर तुम्ही चांगला केला, म्हणजे शेवट गोड झाला की त्यानंतर तुमच्याकडे कॉन्फिडन्स कॅरी होत असतो आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्याचाही तुम्हाला वापर करता येत असतो. यावेळेस पंच आमच्याकडे बघतायत. हा चेंडू वाईड घोषित केला जातो. उंच पुरे गोलंदाज आहेत आणि आपल्या उंचीचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न गोलंदाज निश्चितच इथे करतायत. सुजित यादव. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा इकडे मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या वतीने दिला गेलेला आहे. म्हणजे यानंतर बाउन्सरकडे गोलंदाजाला वळायचं नाहीये, तिकडचा प्रवेश त्यांचा निषिद्ध आहे. हा फटका चांगला आहे. इथे आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि अंतर सुद्धा मिळालेलं आहे. गुड लुकिंग स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो की क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे ओतलं गेलेलं आहे या फटक्यामध्ये. क्रिकेट खेळत असताना ज्या ज्या वेळेस फलंदाजी होते तिथेही आपण वेगवेगळ्या पद्धतीचे खरं तर प्रदर्शन बघत असतो. त्याचबरोबर मला असं वाटतं शृंगार रसाचा वापर इथे झालाय असं आपण फार तर म्हणूया. कधी कधी वीर रसामध्ये फलंदाजी होत असते, परंतु हा शृंगार रस आहे. वीर रसामध्ये फलंदाजी होणं म्हणजे काय, प्रचंड ताकदीचा वापर करणं आणि फटके खेळणं. परंतु इथे नजाकत दाखवली, इथे सौंदर्य दाखवलं क्रिकेटचं. फलंदाज अनिरुद्ध याने आणि अनिरुद्धला थांबवणं इथे थोडं कठीण बनलेलं आहे. ते म्हणजेच गोलंदाज सुजित यादवसाठी. सुजितला त्याने अडकीत्यात घातलंय असं म्हणायला हरकत नाही. सळो की पळो करून सोडलेला आहे. काय फलंदाजी अनिरुद्ध करतायत. लागोपाठचे 2 षटकार अनिरुद्धच्या बॅटमधून इथे आलेले आहेत आणि जे धावपलक या अगोदर चांगल्या गतीने चाललं होतं, आता मात्र त्याला अतिप्रचंड वेगाने पुढे नेण्याचं काम फलंदाज अनिरुद्ध संगपाळ याने केलेलं आहे. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिरुद्धची आपण पाहिलेली आहे. लागोपाठचे 2 षटकार आले आणि धावपलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 81 अर्थात 81 वर. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि अजूनही 3 षटकं इथे निश्चितच येणं शेष आहे. मला असं वाटतं कालच्या दिवसामध्ये ओमकार 101 धावा म्हणजे हायेस्ट टोटल होतं आणि ते चेस सुद्धा झालं होतं. 102 धावा बनवल्या होत्या. म्हणजे या 102 धावांच्या पेक्षाही अधिक धावा या धावपलकावर येण्याची ही स्थिती आहे किंवा त्या पद्धतीचा अंदाज आपण बाकीत व्यक्त करू शकतो. पाहायचंय क्रिकेट कधीही त्याचा कोर्स बदलेल हे सांगता येत नाही. माणसाचं नशीब बदलायला कधी कधी वेळ लागत नाही. त्या पद्धतीने क्रिकेटच्या सामन्याचं चित्र पलटायलाही कधी कधी वेळ लागत नाही. एखाद दुसरी अशी घटना असते. म्हणजे या 2 फलंदाजांपैकी मला असं वाटतं अनिरुद्ध किंवा रोहितला जर बाद करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरले तर नवीन येणाऱ्या फलंदाजांना याच आक्रमकतेने खेळता येईल असं आपण सांगू शकत नाही. पाहिजे त्यासाठी तुम्हाला अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल, विविधता दाखवावी लागेल आणि भेदक गोलंदाजी करावी लागेल. पाहायचं या पद्धतीची गोलंदाजी करण्यामध्ये गोलंदाज सक्षम ठरतील का, ते म्हणजे शिवराज धाबा वॉरियर संघाचे.
राजेश इथे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. राजेश अतकरे आणि पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने इथे फलंदाजाला समोर ठेवला होता. शॉर्ट ऑफ वुडलेनचा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी म्हणून अलीकडे तिचं वर्णन आपण करतो. समोरच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे डिलाई झाली क्षेत्ररक्षणामध्ये आणि चेंडूने ब्लॅक स्क्रीन भेदलंय. अर्थात सीमारेषेच्या पलीकडे चेंडू गेला आणि हा चौकार आला. महत्वाचा चौकार फलंदाजाच्या बॅटमधून निश्चितच आपण पाहिलेला आहे. अनुरुद्धने या अगोदर 2 षटकार दाखवले होते. त्यानंतर रोहित भुईटे याच्या वतीने हा चौकार इन फ्रंट ऑफ द विकेट. ज्यावेळेस तुम्ही कॉपी बुक स्टाईलने खेळता त्यावेळेस तिकडे बऱ्याचदा आपण बघत असतो की तुमच्यासाठी तो सुरक्षित फटका ठरत असतो आणि बऱ्याचदा विथ दी फुल फेस ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडू येऊन हिट होत असतो आणि त्यामुळेच फार लवकर चेंडू सीमारेषा क्लिअर करत असतो. यावेळेस फटक्यामध्ये हवं तसं टायमिंग साधता आलं नव्हतं. त्याचबरोबर गोलंदाजाला बीट करता आलं नाही. या अगोदरचा फटका आपण पाहिला होता की तो योग्य रीतीने खेळला गेला होता. प्लेसमेंट फार चांगली होती परंतु ती ॲप्लिकेशन लेवल थोडी घसरली रोहितची आणि यामुळेच गोलंदाजाला तो चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं. 1 धाव आली. धावफलक पुढे सरकलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहू शकाल तर त्या आहेत 86 अर्थात 86 अँड दिस इज द 6th ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय राजेश अतकरे. व्हॉट अ ग्रेट कॅमिओ प्लेड बाय अनिरुद्ध संगपाल. ही इज ऑन स्ट्राईक. Aniruddha this time taps that ball and well fitted by the bowler himself. This is the dot delivery by Rajesh Atkare. मला असं वाटतं राजेश सुद्धा सेकंड स्पेलमध्ये आलेले आहेत. पहिला स्पेलचा जर त्याचा आपण विचार केला तर 12 धावांचं ते षटक होतं परंतु या षटकामध्ये त्याने मोठा डिफरन्स क्रिएट केलाय. फलंदाजाला शांत ठेवलाय. सरळ चेंडू पॅड वर आदळतोय. गोलंदाज कोणत्या पद्धतीने अपील करत नाही. कालच्या दिवसामध्ये ही गोष्ट बऱ्याचदा माझ्याकडून बोलून झाली आणि त्यानंतर मला समजलं की या स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट तिकडे ग्राह्य धरली जाणार नाही. मी बऱ्याचदा खरं तर समालोचन करताना ते म्हटलं सुद्धा होतं की अगदी समोर प्लम केलेलं असताना सुद्धा गोलंदाज अपीलकडे का जात नाही हे कुतूहल माझ्याकडे होतं. परंतु अमर साठे सर याने मला लगेचच सांगितलं की सर या स्पर्धेमध्ये लेग बिफोरसाठी जी विकेट आहे ती इथे ग्राह्य धरली जाणार नाही. प्लेड ऑन झाले त्यावेळेस फलंदाज. गोलंदाजाची कमाल आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर राजेश अतकरे यांनी या षटकामध्ये फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलं. अनिरुद्ध संगपाळ बाद झालेले आहेत परंतु अनिरुद्ध याचं कौतुक असेल कारण या धावपलकाला त्याने वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चितच तिकडे केला. असं म्हणतात गौरव माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्ही क्रिकेटच्या खेळपट्टीवर किती वेळ व्यतीत केलाय किती खेळलात यापेक्षा तुम्ही कसे खेळलात. इनफॅक्ट दुसरी बाजू जर त्याची आपण बोलायची झाली तर कोणत्या स्ट्राईक रेटने खेळलात हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अनिरुद्ध संगपाळने लागोपाठचे 2 षटकार दाखवले होते. चांगला स्ट्राईक रेट मेंटेन करत असताना धावफलक चांगल्या पद्धतीने तो पुढे घेऊन गेला. धावफलक 86 म्हणजे 86 वर स्थिर आहे. ही स्पर्धा क्रिकेट मित्र परिवाराच्या वतीने इथे आपण अनुभवत आहात. अनेक मोठी मोठी महनीय व्यक्तिमत्व या स्पर्धेशी जोडली गेलेली आहेत. त्याचबरोबर क्रिकेटवर ज्यांचं प्रेम आहे खरं तर त्यांच्या आडनावामध्ये मेहरबान अशा पद्धतीचा शब्द आहे आणि क्रिकेटवर ते नेहमी मेहरबान असतात. असे आमचे राजू शिंदे मेहरबान साहेब यांचंही दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर इतरही अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं आणि लहानपणी आपण जर मराठी शाळेमध्ये तुम्ही शिकले असाल तर ती एक गोष्ट निश्चितच तुमच्या समोर असायची ठेवली जायची. एकीचे बळ नावाचं खरं तर ते शीर्षक असायचं की त्या काठ्या असायच्या त्या ती जर एक असेल तर ती आपण ब्रेक करू शकतो परंतु तिचा जर बंच बनवला तर तो आपल्याला ब्रेक करता येत नाही. आणि एकी जर असेल तर निश्चितच खूप काही शक्य असतं. मराठीमध्ये अजून एक म्हण वापरली जाते गाव करी ते राव काय करी. आणि म्हणूनच प्रचंड मनुष्यबळ इकडे उपस्थित आहे. त्या सगळ्यांनी एकत्रित येत असताना कराड क्रिकेट हे योग्य रीतीने कशा पद्धतीने त्याची योग्य दिशेने वाटचाल झाली पाहिजे यासाठी हे सगळे लोक प्रयत्नरत आहेत आणि त्यांच्या निश्चितच प्रयत्नांना चांगलं यश मिळत आहे. नवीन फलंदाज रफिक तांबोळी आलेले आहेत आणि ही इज अन जेन्युइन ऑलराऊंडर. कराड क्रिकेटमधील हे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याचबरोबर कराड क्रिकेटमधील हे प्रचंड मोठं नाव आहे. दिग्गजांच्या श्रेणीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा तितक्या असतात. त्याचबरोबर जगदंबा हॉटेलचे ते सर्व आहेत प्रोप्रायटर आहेत आणि मला असं वाटतं
सूरज तांबोळीसाठी खडे खडे फटका खेळलेत, परंतु प्लेसमेंट चुकलीये. आणि याच बरोबर ज्या फलंदाजाची आपण चर्चा करत होतो, अर्थात इथे मला असं वाटतं रोहित भोईटे बाद झालेत. येस, नॉन स्ट्रायकिंग एंडला रफिक तांबोळी आहेत. आणि रोहितसाठी सुद्धा इथे मला असं वाटतं या अगोदर 2-3 चेंडू त्याला शांत ठेवलं होतं गोलंदाजाने. तो जो दबाव बनत होता तो दबाव झुगारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. आणि क्रिकेट असंच असतं, ज्यामध्ये गोलंदाज म्हणून तुम्ही जर असं ठरवलं की मला प्रत्येक चेंडूवर विकेट हवी आहे तर ती मिळणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही फलंदाजांना शांत ठेवत असता, 2 चेंडू 3 चेंडू ज्यावेळेस त्याच्या विरोधात चांगले फेकत असतात, त्याला मोठ्या फटक्यापासून वंचित करत असता, त्यानंतर फलंदाज हमखास मोठ्या फटक्यासाठी जातो. आणि तो बऱ्याचदा चेंडूची लांबी विचारात घेत नाही, चेंडूची दिशा विचारात घेत नाही आणि त्याच्याकडून बॅट फिरवली जाते. माझ्या शेजारी ओमकार बसलेत, कालच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली नेत्रदीपक फटकेबाजी केलेली मी पाहिलेली आहे. अर्धशतकाचा एक डाव त्याचा पूर्ण होऊ शकला नाही, चांगला प्रयत्न होता. आणि म्हणून अशा पद्धतीने फलंदाज मग मी काय करतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता मला हे करायचं आहे हे निर्धार करतात. आणि त्यानंतर त्याच्याकडून बऱ्याचदा चुक्या होत असतात, बिग हिटिंग करत असताना चुका होत असतात, बिग हिटिंग करत असताना, बेग युअर पार्डन. आणि यामुळेच या प्रयत्नामध्ये फलंदाज ऋतिक, मला असं वाटतं रोहित भोईटे बाद झालेले आहेत. ऋतिक तांबोळी आणि त्याच्या साथीने नवीन फलंदाज जब्बार मुजावर आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला जब्बार यांना आपण अनुभवू शकता. गोलंदाज आहेत सूरज यादव. जब्बारसाठीचा हा पायांचा वेध घेणारा चेंडू आहे आणि या बॅट पॅडमधून, विशेषतः पॅडमधून लॉफ्टेड फ्लिट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच जब्बारचा यशस्वी झालाय. बघा, एक गोष्ट ओमकार महत्वाची आहे फलंदाजी करत असताना, ज्यावेळेस तुम्ही क्लोज फेसने फलंदाजी करता बॅटचा, म्हणजे बॅटचं तोंड बंद करून फलंदाजी करता, त्यावेळेस चेंडू फलीचा संपर्क आणि येण्याच्या ज्या चान्सेस असतात, कॉन्टॅक्ट ऑफ मार्जिन ज्याला म्हणतो, त्या कमी होत असतात. तेच झालं होतं मैदानाच्या आतमध्ये. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा शरीरभेदी गोलंदाजी. यावेळेस गोलंदाजाने या चेंडूवरची गती सुद्धा कमी केली होती आणि पंच ही धाव लेगबायच्या रूपाने आल्याची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ही धाव धावपलकर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहू शकाल तर त्या आहेत 87, अर्थात 87. पूर्वीचं जर क्रिकेट आपण पाहिलं तर त्या गोलंदाजाने किती धावा खर्च केल्या त्या ह्याच्यामध्ये षटकामध्ये मोजल्या जायच्या. परंतु अलीकडे ओमकार काही एक्स्ट्रा ज्या आहेत त्या त्याच्या याच्यामध्ये मोजल्या जात नाही, म्हणजे गोलंदाजाने खर्च केलेल्या धावा त्या गृहीत धरल्या जात नाही. ज्या पद्धतीने 22च्या धावा असतील, इथे पूल करण्याचा प्रयत्न होता. ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आलेत आणि अंतिमतः त्यांना असं समजलं की चेंडू आपल्यापासून दूर जातोय. त्यानंतर त्यांची बॅट चालणं स्वाभाविक होतं, परंतु त्यामध्ये कोणताही कॉन्फिडन्स झळकला नव्हता. क्रिकेट खेळत असताना तुमची बॉडी लँग्वेज ही आक्रमक असणं किंवा कॉन्फिडंट असणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कालच्या दिवसामध्ये तो कॉन्फिडन्स निश्चितच मला रोहित पाटीलच्या बॉडी लँग्वेजमध्ये आढळला. त्याचबरोबर वैभव नावाचा एक फलंदाज होता, त्याच्याही बॉडी लँग्वेजमध्ये निश्चितच तो कॉन्फिडन्स मला झळकत होता. याचबरोबर 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 87. 87 धावा फक्त आणि फक्त एक धाव या षटकामध्ये सूरज यादव या गोलंदाजाने खर्च केलेली आहे. आणि म्हणून हे षटक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं, त्याचबरोबर आपल्या संघाची गरज ओळखून फेकलं गेलेलं हे षटक आहे असं फार तर आपण म्हणूया. रोखलंय फलंदाजांना इथे, त्याचबरोबर मला असं वाटतं एका फलंदाजाला सुद्धा बाद केलेलं आहे. क्रिकेट हे असंच असतं, म्हणजे क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारे फलंदाजच पार्टनरशिप करतील का, तर असं नाही. तुम्ही गोलंदाजीमध्ये सुद्धा पार्टनरशिप करू शकता, कमबॅक करू शकता. इंग्रजीमध्ये खरं तर एक प्रोवर्ब तिकडे आहे, अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड. गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तो खरा मित्र आहे. क्रिकेटमध्ये गरज तुम्हाला ओळखावी लागते आणि गरज ही शोधाची जननी आहे असं सुद्धा म्हटलं जातं. ही गरज ओळखली गोलंदाज सूरज यादवने आणि त्यानं अत्यंत निर्णायक आणि महत्वाच्या क्षणाला फक्त आणि फक्त एका धावेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलंय. ग्रेट जॉब डन बाय सूरज यादव. आणि यानंतर 8वं षटक पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल पॅव्हलियन कडून फेकण्यासाठी गोलंदाज स्वतःला तयार करतायत. पाहता ही महत्वाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाकडे इकडे दिली जाते. सुरुवातीची 5 षटकं जर आपण पाहिली, डबल डिजिट मध्ये धावा आल्या होत्या गोलंदाजांच्या विरोधात. सुरुवातीचं षटक सुजित यादवचं 10 धावा, दुसरं षटक सूरज यादव 15 धावा, तिसरं षटक रोहित पवारचं ज्याच्यामध्ये 26, त्यानंतर 12, त्यानंतर 18, परंतु क्रमांक 6चं षटक रोहित अतकरेचं फक्त 6 धावांचं. आणि तो मार्ग अधिक राजमार्ग बनत असताना सूरज यादवने एका धावेचं षटक इकडे हाताळलेलं आहे. शेवटचं षटक सूरज पवार. आजच्या दिवसामध्ये सूरज हे नाव फार हायलाइट झालेलं आहे. इथे सूरज यांना सूर्याच्या दिशेने पाठवलेला आहे 6 धावांसाठी असं आपण फार तर म्हणू शकतो. कारण काय फटका होता, उंच आकाशाची गवसणी घालणारा फटका. डावखुरे आताचे फलंदाज
इथे जब्बार मुजावर याने दाखवला आणि हा षटकार त्याने मिळवला. धावफलक हळूहळू आता 100कडे वाटचाल करताना आपण पाहू शकाल. या षटकाराने धावफलक पुढे मार्गस्थ झालं. एकूण धाव आहेत 93 अर्थात 93. यानंतर 5 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. रोहित भोईटे या अगोदर बाद झाले होते. रफिक तांबोळी आणि त्याचबरोबर जब्बार मुजावर खेळत आहेत. जब्बार साठीचा हा चेंडू आहे. अफवालीमध्ये कन्वर्ट केलं, पॅड मधून लॉफ्ट केलेला आहे. स्टँड अँड डिस्पॅच. व्हॉट ए इनक्रेडिबल स्ट्रोक प्लेड बाय दिस बॅट्समन. जब्बार मुजावर हॅज शोन हिज इंटेंट. त्याने दाखवले की आता मला या शेवटच्या चेंडूंचा जास्तीत जास्त वापर आक्रमकतेने करत असताना जास्तीत जास्त धावपलकर जोडायचे आहेत. आणि शेवटचं षटक हे असं षटक असतं ज्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ अथवा फलंदाजी करणारा संघ ज्यांच्या बाजूने सामना जात असतो ते एक चांगली ऊर्जा खेळाडू कक्षामध्ये घेऊन जात असतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरत असतात. पाहायचंय आता हा चांगला फिनिशिंग टच ज्याला आपण म्हणू शकतो जब्बार मुजावरच्या वतीने दिला जातोय. सूरजच्या विरोधात 2 षटकार आलेत. षटकारांची तिकडी पूर्ण केली जाते का? त्याच पद्धतीने हा फटका इथे खेळलाय, हुक केला आणि आपली धावांची भूक इथे भागवलेली आहे. लागोपाठचे 3 चेंडू आणि लागोपाठचे 3 षटकार या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आपण पाहिलेले आहेत आणि हे काम केलेले आहे ते म्हणजे जब्बार मुजावर या फलंदाजाने. काय फलंदाजी करतायत. अकराळ विकराळ रूप धारण केलेलं आहे. फलंदाजी आग ओकणारी आहे, रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि गोलंदाजाच्या चिंधड्या केलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाजाची अग्निपरीक्षा असेल. आणि ज्या 100ची आपण चर्चा करत होतो धावपलकर धावलेले आहेत 105 अर्थात 105 आणि या स्पर्धेतील कोणत्याही संघाने बनवलेला हा धावसंख्येचा उच्चांक आहे. वन डे स्पेशल आजचा दिवस त्यांच्यासाठी स्पेशल बनवतायत. फलंदाजी चांगली राहिले. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. इथे चेंडूफळीचा कोणताही संपर्क आला नाही आणि अशा पद्धतीने धावा जर तुम्ही लीक केल्या तर तुमच्या समोर अनंत अडचणी वाढतील. दुसरी बाजू जर याची आपण पाहिली तर अतिरिक्त घाई करण्याची गरज नव्हती, कारण ज्या फलंदाजाने 3 षटकार दाखवले होते तो नॉन स्ट्रायकिंग एंडला असाच चालला होता. परंतु तरीही इथे मोह आवरता आला नाही. किंबहुना अगदी दुसरी बाजू जर बोलायची झाली तर मला असं वाटतं डिसिजन योग्य घेता आला नाही, ज्याने हा थ्रो तिकडे निश्चितच दिलाय. यानंतर ते 2 चेंडू खेळण्याची संधी पुन्हा एकदा जब्बार मुजावर याला प्राप्त होते. लागोपाठची 3 षटकार त्यानंतर आलेली ही दुहेरी. सूरज पवार पुन्हा एकदा तयार आहेत. सूरजच्या विरोधात बघा इथे हा या आजच्या दिवसातील शॉट ऑफ दी आफ्टरनून आपण म्हणू शकाल, कारण काय फटके आहे. या अगोदर याच फलंदाजाने 3 षटकार दाखवलेत आणि त्याच्याकडून प्रचंड मोठ्या निश्चितच फटक्यांची अपेक्षा या डगआउटला आहे आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करतायत. फार दूरवर चेंडूला पाठवतायत म्हणजे किती प्रचंड ताकद आहे या फलंदाजाकडे आणि तितक्याच चांगल्या टायमिंगचा वापर इथे फलंदाज करतोय जब्बार मुजावर. जब्बारचा हा पिकअप शॉट योग्य वेळेला लाईन रीड केली, पिकअप केलं इथे आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलं. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे ज्या इमारतीचा पाया चांगल्या पद्धतीने रचला होता फलंदाज आपण पाहिलं की अमोल साल्वे त्याचबरोबर गौरव महाद्दर याने आणि त्याच इमारतीचा कळस बनण्याचं काम इथे जब्बार मुजावर याने केलेलं आहे. कारण शेवटचं षटक जब्बारने अगदी अविस्मरणीय षटक बनवलं, ज्या षटकामध्ये 5 षटकार त्याने दाखवले आणि याच बरोबर 119 अशा पद्धतीने प्रचंड मोठं धावफलक इथं बनवलं गेलेलं आहे. 120 धावा या धावफलकावर या धावांचा पाठलाग इथे करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. तो म्हणजे शिवराज धाबा वॉरियर्स या संघाला. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. रोहित पवार सारखा फलंदाज त्यांच्याकडे, त्याचबरोबर शेखर पाटील अर्थात पप्पू सारखा फलंदाज आहे, वजीर शेख, सूरज यादव, सुजित यादव असे अनेक उपयुक्त फलंदाज त्यांच्याकडे आहेत. परंतु 120 धावा बनवणं इथे तितकं सोपं नसणार आहे. पाहायचंय फलंदाजांचा जर आपण विचार केला तर जब्बार मुजावर याने जे शेवटचं षटक आहे ज्यामध्ये नेत्रदीपक फटकेबाजी आपल्याला दाखवली आणि आक्रमकतेचा कळस गाठला असं म्हणायला हरकत नाही. 5 षटकार त्यामध्ये आले होते. 120 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजे शिवराज धाबा वॉरियर्स या संघासमोर. आणि लगेचच दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. औपचारिकरित्या दुसऱ्या सत्राला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस समर्जन कक्षामध्ये झालेला बदल तुम्हाला हेरता येईल. या पुन्हा एकदा ऐकूया पुणे जिल्ह्यातील एक गोड आवाज. त्याचबरोबर अलीकडेच मला असं वाटतं एनबी ट्रॉफीमध्ये पुण्यामध्ये त्यांना आपण ऐकलं आणि या मुंबई भागातील एक फार मोठे समालोचक निश्चितच प्रशांत आदवडे सर यांच्या वाणीतून यानंतरचं दुसरं सत्र.
सुनील शेळकेंचा आवाज या ठिकाणी तुम्ही ऐकलेला आहे. अतिशय मधुर वाणीतून त्यांनी तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये रिझवलं आहे. यापूर्वी दीपक मंडले पुण्यनगरीचा आवाज. तर या मंचावरती जे मान्यवर आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करेन. कराड प्रीमियर लीग 2023 शिवराज धाबा वॉरियर्स आणि वन डे स्पेशल या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत आणि जबरदस्त बॅटिंग जब्बारची आपण बघितली. काय जबरदस्त बॅटिंग केलं आहे. अफलातून बॅटिंग करत असताना षटकारांची तुफान आतबाजी करत असताना प्रेक्षकांची मनं या ठिकाणी जिंकलेत. सर्वात महत्त्वाचं सुनीलजी काय तर प्रेक्षक या ठिकाणी निवांत बसले होते, चर्चा करत होते आणि अशा वेळेला त्यानं मैदानात आणून ठेवलं, प्रेक्षकांना मैदानात आणून ठेवलं. इतकी चांगली बॅटिंग, प्रभावी बॅटिंग त्याने केले आणि एक मोठं आव्हान आपण पाहू शकता शिवराज धाबा वॉरियर्स संघासमोर असेल. वन डे स्पेशल विजय देशमुख संघमालक तर प्रतापराव साळुंके शिवराज धाबा वॉरियर्स संघाचे संघमालक आहे. अमर साठे, सलमान शेख आणि जय पवार हे तिन्ही पंच मैदानावरती आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक तर दाखल झालेत. कराड प्रीमियर लीग 2023 चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, पाटाणी बॉलमध्ये जुगलबंदी स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगद्या शब्दात समालोचन, दर्जेदार आयोजन. कराड प्रीमियर लीगचा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया याची देही याची डोळा. नमस्कार, मी प्रशांत पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपलं स्वागत करतो. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओंकार समालोचन कक्षामध्ये आहे, त्याचबरोबर युवराज पाटील मंचावरती, त्यानंतर राजू शिंदे मेहरबान देखील आपण पाहू शकता. अत्यंत सुरेख आणि सुंदर असा खेळ मंचावरती जे मान्यवर दाखल झाले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर जिंकण्यासाठी आव्हान असेल 120 धावांचं. आता कदाचित आकडे बघून तुम्हाला वाटेल की हे सोपं नाही आहे. मग 433 काय होतं, 433 धावा देखील काय होतं त्या देखील वाटलं की 433 म्हणजे आपला विजय निश्चित झाला. कुठलीही धावसंख्या छोटी नव्हती. 433 आणि 434 असं, तर तो 433 434 असं ते कोणती धावसंख्या ही छोटी नाही आहे. तर मित्रांनो, निश्चितच मॅचच्या दिशेने जाऊया. कराड प्रीमियर लीग 2023 शिवप्रेमी मलकापूर युनिव्हर्सल के दरम्यान आपण एक पहिला सामना बघितला. त्यानंतर वन डे स्पेशल आणि शिवराज धाबा वॉरियर्स संघादरम्यान दुसरा सामना. वन डे स्पेशल आणि शिवप्रेमी मलकापूर हा तिसरा सामना असेल. फक्त वेळेवरती लक्ष ठेवा, 120 धाबा या ठिकाणी करायचे आहेत. मोठं आव्हान असणार आहे की ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या गेंदबाज असरदार सरदार बनेंगे, ये देखना बहुत जरूरी है. कल 100 का आंकड़ा बना था ना, तब एक बार भी लगातार आराम से जीतेंगे. लेकिन रोहित पाटिल को कौन समझाए 4 ओवर में केवल 35 रन बने और उसके बाद में 4 ओवर में आपको 64 रन बनाने थे. धुआंधार बल्लेबाज, 2 ओवर में 52 रन बनाए और जो असंभव लग रहा था उसको संभव किया रोहित, जो सबको करते हैं मोहित. बहुत सारी चीजें काल खळबळजनक अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे निकाल आलेले आहेत. त्यामुळे कोणतीही धावसंख्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये छोटी नाही आहे, क्रिकेटच्या पटलावरची छोटी धावसंख्या नाही आहे आणि कोणतीही धावसंख्या मोठी नाही है. कराड प्रीमियर लीग का आज का दूसरा दिन, सभी दर्शकों का स्वागत है. और फिलहाल क्या बेहतरीन बल्लेबाजी रही है बल्लेबाज जब्बार मुजावर, और 1 ओवर में 5 छक्के जड़ने का कारनामा किया. बहुत सारे दर्शक जो आए सुनील जी एंजॉय कर रहे थे, तालियां बजा रहे थे. अब सिटी बजाना बाकी है. एक तरफ अगर ये मैच आपको जीतना है तो गेंदबाज का बैंड बजाना बहुत इंपॉर्टेंट है. अगर बैंड बाजा बजता है तो एक बार तालियां भी बजने वाली है, मजा आएगा. क्योंकि ये जो मुकाबला, बल्लेबाज की बात करें तो रोहित है मैदान के अंदर, रोहित और राजू कंक बल्लेबाजी कर सकते, सबको पता है, बताने की जरूरत नहीं है. श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा संकुल पर एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. काफी सारे दर्शक क्रिक लाइव के माध्यम से हमारे साथ जुड़े हुए. अमित भुजबल इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं स्टूडियो में और मुकाबला शुरू हो रहा है. समय ज्यादा लेने, वक्त की तरफ मैं आपको लेके जाऊंगा. जिस तरह से समय देखे 1:29 का समय हो गया है. जय पवार और सलमान शेख ऑफिशियल के तौर पर काम कर रहे हैं
पहली गेंद बहुत महत्वपूर्ण, गेंदबाजी करने गेंदबाज मुबीन मिस्ट्री गेंदबाज है। ओहो, पहली गेंद को रचनात्मक तरीके से खेलना चाहते थे, फ्लाइटेड गेंद थी, अच्छी गेंदबाजी, जोखिम भरा स्ट्रोक। रोहित पवार इस वक्त अगर देखें तो पहली गेंद बिंदी गेंद के साथ आगाज हुआ। कराड़ प्रीमियर लीग 2030 चौथा संस्करण आप देख रहे हैं। इस ओवर की अगली गेंद, गेंदबाजी के लिए गेंदबाज मुबीन तैयार है। फील्डिंग की जमावट देखिए इस वक्त, एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिप पर, एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर और एक खिलाड़ी मिड ऑफ क्षेत्र में मौजूद है। अवसर पर 5 खिलाड़ी। अब फील्डिंग में तब्दीली, फाइन लेग पर एक खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात। छोटी गेंद पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छी नहीं है, गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, 1 रन लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है, सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ। यहां से खाता खोला बल्लेबाज रोहित पवार का, स्कोर 1 रन मगर किसी नुकसान के। कराड़ प्रीमियर लीग एक बेहतरीन टूर्नामेंट, शानदार आयोजन, ऑर्गेनाइजर बिल्कुल बहुत मेहनत कर रहे हैं टूर्नामेंट सफल बनाने के लिए। मुबीन की अगली गेंद, राइट टर्म ओवर 2 विकेट गेंदबाजी कर रहे हैं, अच्छा टर्न करते हैं गेंदों को, नई गेंद के साथ गेंदबाजी कर रहे हैं। छोटी गेंद हवा में खेल दिया खिलाड़ी, दायरे के अंदर गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ अब जा रही है, पीछा कर रहे खिलाड़ी और क्या रोक पाएंगे? नहीं रोक पाएंगे। इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से, जवाबी हमला। राजू कंग के बल्ले से मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को खेल दिया था, बाउंड्री लाइन के बाहर, उम्दा स्ट्रोक। छोटी गेंद थी, समय मिला बल्लेबाज को बैकफुट पर खेलने के लिए। स्कोर अगर देखें तो रन संख्या 5 रन, 120 रनों का लक्ष्य, 8 ओवर का मैच है। टेनिस क्रिकेट आप देख रहे हैं। ओ कड़क शॉट, हवा में गेंद है लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी आउट। राजू बैक टू द पैवेलियन, डीप मिड पर खिलाड़ी मौजूद, अमोल सैलमन लिया कैच। यहां से तो लग रहा था कि एक बार फिर गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी, लेकिन ये क्रिकेट है, ऐसा हम सोचते वैसा नहीं होता है। जहां हमारी सोच खत्म होती है वहां क्रिकेट का खेल शुरू हो जाता है। अभी मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे, अब बहुत अच्छा कैच लिया अमोल सैलमन ने। स्कोर अगर देखें तो रन संख्या 5 रन, 1 विकेट के नुकसान पर। सेंसिबल क्रिकेट खेलने की जरूरत है। कराड़ प्रीमियर लीग एक मशहूर टूर्नामेंट और फिलहाल बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर बिल्कुल चलती हुई पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए गेंदबाज मुबीन। देखिए स्पिन गेंदबाजी कब होती है? जब एक बार फिर गेंद पुरानी होती है, लेकिन कप्तान की अलग सोच है। कल रोहन करात ने बहुत अच्छा प्रदर्शन किया प्रोफेशनल, खास करके बल्लेबाजों के खिलाफ, तो ये थोड़ा सा अलग डिसीजन लिया गया कप्तान द्वारा। नई गेंद स्पिन गेंदबाजी, वैसे अगर देखें तो इंटरनेशनल क्रिकेट में भी पावर प्ले में नई गेंद दी जाती है स्पिन गेंदबाजों को। अब नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं शेखर पाटिल जिलानी आए हैं, जो तकनीकी अगर बात करें तो बिल्कुल सक्षम खिलाड़ी। स्ट्राइक रोटेट करते हैं, सेट होने के बाद बड़े स्ट्रोक खेलते हैं। गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर तैयार मुबीन शेखर पाटिल। छोटी गेंद बहुत बढ़िया तरीके से थोड़ा ऑफ स्टंप के बाहर चले गए, गेंद को खेल दिया फाइन एक बॉल की तरफ, 4 रन शेखर बेफिकर, 4 रन। रन संख्या 9 रन बन सकते हैं। विकेट ऐसे जिसमें गेंद एक बार फिर बल्ले के ऊपर अच्छी तरह से आ रही है, लेकिन सेंसिबल क्रिकेट खेलने की जरूरत है। हर गेंद के ऊपर चौका छक्का नहीं आएगा, लेकिन एक ओवर में आपको कितने छक्के जड़ने, कितने एक बार फिर चौके जड़ने, वो तय करना होगा। और छोटे छोटे पड़ाव की तरफ, एक बार 2 ओवर का एक छोटा पड़ाव, 2 ओवर का और एक छोटा पड़ाव, इस तरह से आपको वो 120 की तरफ जाना है। स्कोर डबल फिगर में, कुल मिलाकर रन संख्या अगर देखें तो 9 रन, अभी भी डबल फिगर में नहीं है। इस बार अच्छी गेंद टपकाने के बाद थोड़ी नीचे रही है, 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। ये बेहतर है, चौका या सिंगल लिया, स्कोरबोर्ड को चलाने का काम कर रहे हैं। चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या तो मुसाफिर बन जाऊंगा। स्कोरबोर्ड को चलाते रहे। पहले ओवर में डबल फिगर में 10 रन स्कोरबोर्ड पर है। मुबीन का यह अच्छा ओवर है, 1 विकेट इन्होंने प्राप्त किया, 120 तक जाना है। तो पावर प्ले में बल्लेबाज अपनी पावर दिखाने की कोशिश जरूर करेंगे, लेकिन बहुत अच्छी कला यहाँ गेंदबाज अपनी टीम के लिए दिखाते हुए बहुत बढ़िया तरीके से अच्छी गेंदबाजी की मुबीन ने। कराड़ प्रीमियर लीग 2023 और पहले ओवर का खेल समाप्त हुआ। आफ्टर 1 ओवर स्कोर 10 for loss of 1 विकेट, चेसिंग ए टारगेट ऑफ 120 रन। शिवप्रेमी मलकापुर इनवर्सल के पहला मुकाबला, अब दूसरा मुकाबला आप देख रहे हैं वनडे स्पेशल शिवराज धाबा वॉरियर्स। जीतने के लिए लक्ष्य 120 का है, बहुत बड़ा लक्ष्य है।
लेकिन बड़ा टोटल तो बड़ा बैटल देखने का मौका मिलेगा। अमोल सालवे के हाथ में गेंद, दूसरा ओवर लेके आए पावर प्ले। अमोल सालवे अपने बोरिंग पार पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइकर पर। आप देख रहे बल्लेबाजी करने के लिए शिखर पाटिल इस फ्लाइंग ऑन फाइन। रोहित पवार ने 1 रन बनाया, अभी भी इनको चाहता मौका नहीं मिल रहा है। इस ओवर की अगली गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बोलिंग पार पर तैयार हो रहे हैं। रचनात्मक कलात्मक गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए बाउंड्री लाइन के बाहर, क्या बात है, तालियां बज रही है। खूबसूरत स्ट्रोक गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए जाते भी। ओहो हो, और क्या स्वागत हुआ, क्या स्वागत हुआ, स्वैग से करेंगे स्वागत। यहां अगर देखिए तो ये स्ट्रोक अच्छा एक बार इसलिए जोखिम भरा था। रचनात्मक बल्लेबाजी, रिवर्स स्विप किया गया, गेंद पॉइंट के बाहर जाती भी, और इस खूबसूरत छक्के के साथ स्वागत हुआ अमोल सालवे का। स्कोर अगर देखिए तो रन संख्या कुल मिलाकर 16 पर लॉस ऑफ 1 विकेट। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार शेखर पाटिल, सेट पर पुल किया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद को खेलते हुए मौका मिलेगा रोहित पवार को। स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 7 रन। पावर प्ले ऑन। कराड़ प्रीमियर लीग 2023 आप देख रहे हैं। मनोबल कभी भी नहीं गिरना चाहिए। 120 है, अगर सामने वाली टीम ने 120 बनाए हैं तो हम भी कर सकते हैं। वो विश्वास, वो यकीन आपके अंदर होना चाहिए। खुद के ऊपर रख यकीन, आपके भी दिन आ सकते हैं हसीन। यहां देखिए कुछ भी संभव है, क्रिकेट में कुछ भी संभव है। कभी कभी छोटे टोटल होते बड़ा मैच बन जाता है, इंटरेस्टिंग रोचक मुकाबला बनता है। बड़ा टोटल होता है, बड़ा बैटल भी देखने का मौका मिलता है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अमोल सालवे, सामना करेंगे रोहित पवार। फ्लैंक 3 पॉइंट एक्स्ट्रा कवर, एक खिलाड़ी इस वक्त मिड ऑफ क्षेत्र में कवर पर खिलाड़ी तैनात। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। रत्नात्मक बल्लेबाजी, खिलाड़ी दायरे के अंदर है, गेंद 1 2 3 4, 1 2 का 4। ये राम लखन का गाना नहीं है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा रहे, 4 रनों के लिए चौका। ब्यूटीफुल ब्यूटीफुल, शानदार बल्लेबाजी। रोहित पवार का पलटवार, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, जबरदस्त प्रहार, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं रोहित पवार। अब जाकर स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 21 रन। रत्नात्मक बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। शेखर बेफिकर, एक तरफ रोहित पवार प्रहार कर रहे हैं। अब दबाव गेंदबाज के ऊपर, अमोल सालवे के ऊपर दबाव। इस ओवर की बात करते तो सिक्सर, सिंगल और उसके बाद में चौका आया है। बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है। कराड़ प्रीमियर लीग 2023 चौथा संस्करण आप देख रहे हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑफसाइड पर थर्ड मैन पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक खिलाड़ी मिड ऑफ क्षेत्र में मौजूद। ओ ये हवा में कवर पर खिलाड़ी तैनात है, एक्स्ट्रा कवर पर। पहले रोहित पवार का प्रहार, लेकिन इस मुकाबले में अब अमोल सालवे ने किया पलटवार। कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। बड़ी मछली जाल में फंसी है। स्ट्राइकर पर अच्छा कैच, सुंदर कैच लिया गया। शानदार फील्डिंग अनिरुद्ध द्वारा। इंपॉर्टेंट विकेट, ये प्राइसलेस विकेट है। युवराज जी हमारे साथ जुड़े हुए, युवराज जी आपका स्वागत। एक तरफ राजू शिंदे और प्रताप राव सालुंखे। वंडरफुल वंडरफुल प्रदर्शन, बहुत ही अच्छा का एक बार फिर खेल मैदान के अंदर। चर्चा हो रही है, सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है। वक्त की नजाकत के साथ आगे बढ़िए। अब ये एक ऐसे खिलाड़ी है जो मैदान के अंदर आ रहे हैं, बड़े हिट लगाते हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया 21-21, 21 दावत का बरती असलम। फिलहाल इस वक्त अगर देखें तो एक ऐसा समय है जिसमें प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बना। एक देखिए इस ओवर में आप स्ट्राइक रोटेट कर सकते थे, सिंगल बना के एक बार फिर दूसरी इनकी तरफ जा सकते थे, लेकिन बड़ा टोटल है तो बड़े स्ट्रोक के लिए चले गए। हमला करने की कोशिश, शिकार बन के डकआउट की तरफ जाते हुए बल्लेबाज रोहित पवार। ये क्रिकेट का खेल है, एक दिन आपको हीरो बनाएगा, दूसरे दिन आपको जीरो भी बना सकता है। निरंतरता, थोड़ी विराट कोहली से उधार लेने की जरूरत है, पर निरंतरता सबके पास नहीं है। नए बल्लेबाज असलम मैदान के अंदर, रन संख्या 21। गेंदबाजी के लिए गेंदबाज अमोल सालवे। अच्छा मुकाबला है। देखिए आवाज आ रही है मैदान के अंदर से, बिल्कुल वो आवाज आ रही है। सोहेल बागवान पीछे से बिल्कुल वो आवाज दे रहे हैं। गेंदबाज बिल्कुल सुन रहे, यहां से इस मैदान के अंदर जीतने के दर्शक है वो बिल्कुल सुन रहे हैं। कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है।
बीट हुए बल्लेबाज, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ, रन बनाने का मौका नहीं। इवेंटफुल ओवर की समाप्ति देखिए किस तरह से स्टार्ट हुआ। सिक्सर, एक बार फिर एक सिंगल, बहुत अच्छा ओवर चल रहा है, बहुत अच्छा ओवर चल रहा है, शानदार गेंदबाजी, अच्छा कमबैक, इवेंटफुल ओवर चल रहा है मैदान के अंदर। ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है, सिक्सर, सिंगल, चौका, विकेट और बिंदी गेंद है, तो सारी चीजें जो क्रिकेट में होती है वो देखने का मौका। ये आखिरी गेंद क्या लेके आएगी, अब उस साल में तैयार, असलम ऑन स्ट्राइक, ये गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का, और ये लगा शानदार चौका, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। असलम इसीलिए जाने जाते हैं ऑफ टाइम के बाहर, थोड़ा एक बार फिर रूम मिला, इंतजार किया और खूबसूरती के साथ कवर बाउंड्री लाइन के बाहर खेलते हुए। अब जाकर स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया है 25। 2 ओवर का खेल समाप्त, और इस ओवर की कहानी देखें, लेखा जोखा आपको बताएंगे, सिक्सर, सिंगल, चौका, विकेट, बिंदी गेंद और चौका, ये लेखा जोखा दूसरे ओवर का महंगा ओवर है। 12 गेंदों में 25 आपने बनाए हैं, क्या बल्ला चेंज करना चाहेंगे, और ओंकार हमें एक अच्छी जानकारी दे रहे, जब पहले बल्लेबाज भी वनडे स्पेशल तो इन्होंने बनाए थे 25 बनाए थे 25, और अभी फिलहाल जवाब देते हुए शिवराज धाबा वॉरिस ने बनाए हैं 25। तो फिलहाल विकेट कितने गिरे वो भी देखा जाएगा। पहले 2 ओवर की कहानी, वनडे स्पेशल ने खोया था 1 विकेट, और दूसरी तरफ से शिवराज ने खोए हैं 2 विकेट, लेकिन रन 25। असलम का आगाज बहुत बढ़िया है, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 25, लॉस ऑफ 2 विकेट, चेसिंग का टारगेट ऑफ 120 रन। अमर मैदान के अंदर चले गए थे, धीरे धीरे मैदान के बाहर आ रहे हैं। असलम नॉन स्ट्राइकर इन पर है, बल्लेबाज स्ट्राइकर इन पर शेखर पाटिल, अच्छी पारी खेल रहे हैं। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ अब मौका मिलेगा रफीक तांबोली, ऑलराउंडर खिलाड़ी है। इस ओवर की पहली गेंद, फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए गैप पे खेला, खिलाड़ी बाउंड्री पर बहुत दूर है, डीप मिड विकेट पर एक लिया गया, दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते, वाह क्या अच्छा प्रदर्शन हो रहा है मैदान के अंदर। स्कोर अगर देखिए तो रन संख्या 27 रन, 2 विकेट के नुकसान पर शिवराज दाबा वॉरियर्स। शिवप्रेमी मलकापुर टीम की खिलाड़ी को मैं विनती कर रहा हूं, कप्तान को दरख्वास्त कर रहा हूं, आप अगले मुकाबले के तैयार रहे। इस ओवर की अगली गेंद शेखर के लिए, और ब्रॉकहोल में ऑन द टॉस गेंदबाजी, कूद के निकला ऑन साइड पर, खिलाड़ी बहुत दूर है। असलम अपने पास स्ट्राइक रखेंगे क्योंकि ये एक अच्छे बल्लेबाज है, बड़े स्ट्रोक खेलते हैं। अब बल्ला चाहिए इनको, हमला करने के लिए बल्ला चाहिए। वो 12th मैन कहाँ है भाई, जाइए जल्दी भागिए, भागना पड़ेगा आपको, बल्ला लेके अंदर जाइए और असलम को बल्ला दीजिए ताकि वो बड़े स्ट्रोक खेले, और बड़े स्ट्रोक के लिए क्या बड़ा बल्ला लेके आए वो देखने वाली बात है। अब जाकर वो बल्ला एक बार फिर चेंज कर रहे हैं। टोटल बिल्कुल आप देख रहे 120 का स्कोर, 27 27 अब 28 तक पहुंच चुका है। 28 रन 2 विकेट के नुकसान पर। कर्नाटक प्रीमियर लीग 2023 एक अद्भुत क्रिकेट का खेल मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी। कर्नाटक प्रीमियर लीग 2023 आप देख रहे हैं, और मैदान के अंदर एक अच्छा घमासान, गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग देखने का मौका मिलता है। स्कोर 28 2 विकेट के नुकसान पर। यह अच्छी गेंद थी गेंदबाज रफीक तांबोली द्वारा, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंदबाजी करने की कोशिश और लेन गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं। राइट अप ओवर द विकेट, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, खिलाड़ी लॉन्ग अप पर मौजूद है, इस टकेबल क्षेत्र में गेंद जा रही है उनके सर के ऊपर से, लेकिन बढ़िया फील्डिंग। असलम अगर आने वाले 3-4 ओवर बीच मैदान पर डटकर बल्लेबाजी करते तो बिल्कुल मजा आएगा। काबिलियत है, बड़े स्ट्रोक खेलने में माहिर खिलाड़ी, अच्छी गेंदबाजी तांबोली द्वारा। स्कोर अगर देखें तो आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है, 30 रन 30 ऑन द बोर्ड। जीतने के लिए लक्ष्य 120 का है इस ओवर के बाद, और 5 ओवर 8 ओवर का मुकाबला, तीसरा ओवर प्रगति पर है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, मिड विकेट का खिलाड़ी इस वक्त बाउंड्री लाइन पर, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर है।
टाइमिंग बेहतरीन है, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, क्या यह कैच हो जाएगा? नहीं, कैच नहीं है। वन बाउंस गेंद बॉल लेके बाहर जाती भी, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर, ये लगा शानदार KPL 4। अब देखिए दर्शक है तो कहेंगे वंस मोर वन मोर, अभी चाहिए इनको, बिल्कुल अच्छा स्ट्रोक है बल्लेबाज असलम। ये माहौल बनाने वाले खिलाड़ी है। मौसम एक बार फिर बदल चुका है, आकाश में अगर वो धूप खिली हुई थी, अब जाकर देखिए धूप और छाव के बीच आंख में चली चल रही है। स्कोर अगर देखें तो 34 रन। रफीक तांबुली इस बार हवा में उछाला, मिस्टर स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी बहुत ऊपर, तारामंडल में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच, रफीक तांबुली ने कैच लिया। असलम बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। बड़ी सफलता मिली है, बड़ी सफलता, बड़ी मछली, प्राइसलेस विकेट, मिस टाइम स्ट्रोक था, अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक रफीक तांबुली द्वारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 34-34। प्रेशर अब बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ। शिवराज धाबा वॉरियर्स प्रताप सालुंकी टीम के ओनर और शिव प्रेमी मलकापुर के कप्तान तो हमारे साथ थोड़ी देर के बाद जुड़ने वाले हैं। इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर, 9 रन आए, एक खूबसूरत चौका आया था इस ओवर में, शानदार बल्लेबाजी की थी बल्लेबाज असलम ने, लेकिन फिनिश अच्छा नहीं कर पाए। फिनिश गेंदबाज रफीक ने बहुत बढ़िया किया और आखिरी गेंद पर इन्होंने विकेट प्राप्त किया, इंपॉर्टेंट विकेट है। अमोल सालवे गेंदबाजी करने के लिए आए नए बल्लेबाज मैदान के अंदर। वजीर शेख, ये तुरुप का पत्ता है और इनको चलना बहुत जरूरी है। स्कोर अगर देखें तो 34-34, जीतने के लिए 120 रनों की जरूरत है और वजीर अच्छी बल्लेबाजी करते हैं, लेकिन निगाहें रहेगी आज बल्लेबाज शेखर पाटिल के ऊपर। 3 विकेट के नुकसान पर 34। अमोल सालवे का ये दूसरा ओवर, ऑफ साइड पर फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर। ऑफ के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया, आउटफील्ड थोड़ा सा धीमा है, गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ जाती भी, पॉइंट के खिलाड़ी आए, कवर पॉइंट बाउंड्री लेने की तरफ, गेंद को रोका गया, 2 रन लेने का मौका बल्लेबाज के लिए। शेखर को आखिर तक खेलने की जरूरत है और यहां से अगर देखिए तो वनडे स्पेशल और एक विकेट के तलाश में रहेंगे। स्कोर 3 विकेट के नुकसान पर 36 पर लॉस ऑफ 3 विकेट। अमोल सालवे अपने बोरिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज शेखर पाटिल, चौकी के साथ आगाज किया था, उसके बाद में 2 सिंगल, 1 सिक्सर और 2 डबल। शुक्रिया ओंकार, बहुत अच्छी जानकारी दे रहे हैं। रचनात्मक है लेकिन खिलाड़ी तैनात, पॉइंट पर खिलाड़ी तैनात था, रिवर्स स्विप खेला गया था। रचनात्मक बल्लेबाजी करना पसंद करते बल्लेबाज शेखर, जीवन दान मिला, अच्छी कोशिश, बहुत बढ़िया फील्डिंग बॉडी लाइन पर। माझ्यावर भरोसा नाही काय, सोन्याने सांगितलंय माझ्यावर भरोसा नाही काय, भरोसा आहे, विश्वास आहे, विश्वासाने हात जोडून त्याने थांबवलाय। अप्रतिम फील्डिंग, क्या कमिटमेंट थी, बहुत बढ़िया कमिटमेंट, सोनिया ने बहुत अच्छी फील्डिंग की है। स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल इसी के साथ 37 रन। स्कोर हमारे ऐसे है कि स्कोरबोर्ड की तरफ देखने की जरूरत नहीं है, बार बार बताते जा रहे हैं, सही जानकारी देते हुए, तो अच्छी बात है। शुक्रिया ओंकार। गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर अमोल सालवे। वजीर को चलना बहुत जरूरी है। वजीर अगर चलते रहेंगे तो एक बार फिर स्कोरबोर्ड चलता रहेगा। इस वक्त प्रेशर बनाया है। चौथे ओवर में अगर कहानी अगर देखे तो इतनी अच्छी नहीं है बल्लेबाजों के लिए। 3 विकेट, एक तो बहुत बड़े बल्लेबाज रोहित पवार बैक टू द पेवेलियन चले गए, इसके बाद में राजू कंग अच्छी इनिंग नहीं खेल पाए। असलम के लिए स्टार्ट मिला था लेकिन एक बार फिर बड़ी इनिंग नहीं कन्वर्ट कर पाए। अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी रही है वनडे स्पेशल के गेंदबाजों द्वारा। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन पर खेलने का प्रयास, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं, बेफिक्र खेल रहे थे। शेखर बैक टू द पेवेलियन, शेखर पाटिल आउट। इतनी ऑफ स्टंप के बाहर है, ऑन पर खेलने का प्रयास करेंगे तो एक बार फिर खामियाजा भुगतना पड़ेगा। देखिए कवर का खिलाड़ी धारी के अंदर आप कवर ड्राइव कर सकते थे, ऑफ ड्राइव कर सकते थे और पॉइंट कवर क्षेत्र में खेल सकते थे, लेकिन ये शॉट जो है आपने ऑन पर खेलने का प्रयास किया गया तो इसके कारण और एक विकेट
अमोल साल्वे के लिए विकेट मिलता हुआ। अमोल साल्वे का ये दूसरा ओवर है और पहले ओवर में 1 विकेट चटकाया था, दूसरे ओवर में 1 विकेट, तो 2 विकेट 2 शिकार उन्होंने किए हैं। पहला रोहित पवार का और इसके बाद में शेखर, जो प्रारंभिक बल्लेबाजों को आउट करने का कारनामा किया है अमोल साल्वे ने। प्रेशर बनता हुआ शिवराज धाबा के ऊपर। टोटल की तरफ एक बार फिर हम जाते स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 38 रन 4 विकेट के नुकसान पर। पानी मैदान के अंदर चला गया है। ओवर की बात करें तो इस ओवर की और 2 गेंदें, 5वीं और 6ठी गेंद बहुत महत्वपूर्ण है। नए बल्लेबाज मैदान के अंदर वजीर का साथ देने के लिए आए हैं। सूरज, एक सूरज तो चमक रहा है, लेकिन क्या मैदान के अंदर जो सूरज आए हैं वो एक बार फिर चमकेंगे? अगर वो चमकेंगे तो एक बार फिर निखार आ जाएगा, एक बार फिर मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। अभी मोमेंटम पूरी तरह से वनडे स्पेशल के पास है। वनडे स्पेशल गेंदबाजी हुई है, खासम खास गेंदबाजी हुई है और सफलता की खासम खास बात है। खासम खास एक बार फिर बात मैं आपको बताना चाहूंगा। एक इस मुकाबले की बात करें, इस मैच की बात करें, जिस तरह से गेंदबाजी हुई है, वनडे स्पेशल है, जिस अंदाज से गेंदबाजी की, अनुशासन बहुत अच्छा है और सफलता के एक खासम खास अदा है, वो मेहनत करने वालों के ऊपर फिदा है। हर ओवर में विकेट आ रहा है, मतलब मेहनत कर रहे हैं, मेहनत रंग ला रही है। आपको विकेट बचाना है। मंत्र क्या रहेगा? क्रिकेट डोंट थ्रो विकेट। आपको विकेट नहीं खोना है। अब आपके पास 24 गेंदे हैं और 26 गेंदे हैं, क्योंकि ये 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण है। गौरव बहुत खुश, क्या जबरदस्त प्रदर्शन बल्ले के साथ हुआ। कलात्मक बल्लेबाजी, रत्नात्मक बल्लेबाजी की। इनके पिटन में बहुत सारे अच्छे स्ट्रोक और एक अच्छे कमेंटेटर भी हैं। अमोल साल्वे 5वीं गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन सर पर खेलना चाहते थे। सूरज, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने विकेट के पीछे अपना काम पूरा किया। रन बनाने का कोई अवसर नहीं है। अभी भी 25 गेंदें आना बाकी, क्योंकि यह चौथा ओवर प्रगति पर है। आखिरी गेंद शेष है। अमोल साल्वे का स्पेल बहुत बढ़िया रहा है। पहले ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, इस ओवर में स्ट्राइक किया, विकेट लिया, दबाव बनाया है, बिनती गेंदें डाल रहे हैं। अब दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ। टोको लगी है, बल्ले के ऊपर अच्छी तरह से दही चढ़ी है। गौरव गेंद के नीचे और अमोल साल्वे के लिए तीसरा विकेट। सूरज बैक टू द पैवेलियन। सूरज आए, सूरज चले गए। नए बल्लेबाज को मैदान के अंदर आना होगा। इस ओवर की कहानी बहुत बढ़िया रही है। इस ओवर में केवल 5 रन और 2 झटके, कुल मिलाकर 4 रन आए और 2 झटके दिए हैं। क्या जबरदस्त प्रदर्शन है। पहले ओवर में अमोल साल्वे ने देते कुल मिलाकर 15 रन। इस ओवर में इन्होंने दिए 4, 2 ओवर 19 रन और 3 विकेट चटकाए हैं। क्या बॉलिंग एनालिसिस रहा है। प्रेशर शिवराज धाबा वॉरियर्स के ऊपर। किसी एक बल्लेबाज को एक बड़ी पारी खेलने की जरूरत है। कल देखिए 4 ओवर के बाद 35 बने थे और 24 गेंदों में लगभग 60 के ऊपर रन आपको बनाने थे। तो ये आंकड़े यही बता रहे कुल मिलाकर रन संख्या 38 और अब 24 गेंदों का खेल है। जीतने के लिए कितने रनों की जरूरत है ये भी हम आपको बताएंगे। 82 चाहिए। अब लक्ष्य बहुत बड़ा हो गया है, क्योंकि पावर प्ले में 25 आए थे, उसके बाद में 2 ओवर में नपीतुली गेंदबाजी हुई है। रफीक तांबोली का यह दूसरा ओवर। 24 गेंदें और जीतने के लिए 82 रनों की जरूरत है। फुलटॉस गेंद पर भी प्रहार नहीं हो रहा है। जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है। पहले जो स्लॉक ओवर में आपने ज्यादा रन दिए, उसके बाद में 120 का पीछा करने के लिए आप आए। हर ओवर में विकेट आ रहा है, विपक्षी टीम के लिए हर ओवर में विकेट आ रहा है, तो इससे दबाव और बढ़ता हुआ। अब जो कुछ करना है वजीर को करना है। नए बल्लेबाज स्वप्निल तंबोली गेंदबाजी करने के तैयार। अच्छा स्ट्रोक है, सुंदर स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन, अच्छी पोजीशन में आए बल्लेबाज। एक्स्ट्रा कवर क्षेत्र में खेल दिया है, 1 रन मिलेगा। इक्के दुक्के से बात नहीं बनेगी, आपको बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत है। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं। सामने रफीक तांबोली है, मैं छक्का कैसे मारूं। भाई ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। आपको वो बड़े स्ट्रोक खेलते जाने हैं। अगर आप स्ट्रोक खेलते जाएंगे इस तरह से, एक बार फिर माहौल बन जाएगा। अभी प्रेशर बन रहा है। पहले 2 गेंदों की कहानी अगर देखें तो केवल 1 ही रन आया है। सामना करेंगे बल्लेबाज स्वप्निल जाधव, 7वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा संकुल में आप देख रहे हैं गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग। वनडे स्पेशल शिवराज धाबा वॉरियर्स, बड़ा मुकाबला। ऑफ स्टंप के बाहर गेंद,
सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, गेंद को रीड नहीं कर पा रहे बल्लेबाज, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रख रहे। सुंदर गेंदबाजी रफीक तांबुली द्वारा। अब प्रेशर कुकर की सीटी बज रही है। 5वां ओवर 39 अच्छी रफ्तार है गेंदबाज के पास, रफीक के पास अच्छा नियंत्रण, अनुशासन बहुत अच्छा है। बुलटॉस गेंद, नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। ज्यादा ऊपर गेंद थे, ज्यादा एफर्ट लगाने की कोशिश, रफ्तार के ऊपर सवार होने का प्रयास। भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खोलता है। अगर ये नो बॉल है तो भाई मौका है कमबैक करने का मौका, एक मौके का फायदा उठाइए, बड़ा स्ट्रोक खेलिए, एक बार फिर आपका कॉन्फिडेंस बढ़ेगा, मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। मैं समझ सकता हूं 120 तक जाना एक बार फिर इतना आसान नहीं है, लेकिन आप एक बार फिर कोशिश करते जाइए, मैच में एक बार फिर वापस आने का मौका मिल सकता है। फ्रीड का इशारा हुआ, अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी, वजीर नहीं चल रहे हैं। रफीक तांबुली की सुंदर गेंदबाजी, स्कोर अगर देखें तो रुका हुआ 41 रन। टिपिकल काही मराठीमध्ये शब्द आहेत, म्हणजे आता इथे काही आमचे प्रेक्षक आहेत किंवा समर्थक आहेत त्यामध्ये कसं गंडवलंय, म्हणजे टिपिकल मराठी भाषेमध्ये काही शब्द आहेत। आता मात्र हा चांगला फटका आहे का पाहूया, चेंडूचा स्क्वेअर लेगच्या दिशेनं। वजीरला सांगितलं आपला फटका 440चा झटका, चेंडू सीमारेषा पार, अत्यंत सुंदर षटकार। धावपलका दाबा 47, अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे, तर उर्वरित 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या एकूण धावा आपण पाहू शकता। 120 धावांचा पाठलाग करायचा आहे, 73 धावा हव्यात। कराड प्रीमियर लीग 2023, वजीर क्या आखिरी गेंद पर एक बड़ा स्ट्रोक खेलेंगे। शानदार मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है, और ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण, आखिरी गेंद शेष। दर्शनीय स्ट्रोक बल्ले के बीचों बीच अपने पास स्ट्राइक रखेंगे बल्लेबाज वजीर। 18 गेंदों का खेल अभी भी आना बाकी, आखिरी गेंद पर सिंगल। 120 का पीछा करे शिवराज धाबा वॉरियर्स। इस वक्त वनडे स्पेशल विजय देशमुख इनकी टीम और शिवराज धाबा प्रतापराव सालुंके की टीम है। 18 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए फिलहाल चाहिए और 72 रनों की जरूरत है, तो इसका मतलब है 2 बड़े ओवर चाहिए। फिलहाल अब एक बार फिर 5 ओवर का खेल जब समाप्त हुआ था तो वनडे स्पेशल ने बनाए थे कुल मिलाकर 81 रन, और यहाँ अगर देखें तो 5 ओवर के बाद आज शिवराज धाबा वॉरियर्स ने बनाए हैं कुल मिलाकर 48 रन, तो ये बहुत बड़ा फासला है। ये तुलना हुई आखिरी 2 ओवर में, अगर देखें तो मेला लूटा था बल्लेबाजों ने। 1 ओवर में 5 छक्के आए थे, जबरदस्त बल्लेबाजी रही है। आखिरी ओवर में बिल्कुल 32 आए थे, तो अभी भी देखिए सारी चीजें मुमकिन है। 2 ओवर में आपको रन बनाने हैं, मोमेंटम बनाना है, और सारी जिम्मेदारी होगी वजीर शेख के ऊपर। वजीर अगर चलते हैं तो बिल्कुल बात बनेगी। फ्लैंक स्ट्रिप पर खिलाड़ी पॉइंट है, एक्स्ट्रा कवर एक खिलाड़ी पर कवर पॉइंट पर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात रोहित। ऑप्शन के बाहर गेंद थी, कदमों का अच्छा इस्तेमाल, गेंद ट्रबल वार्निंग की तरफ जा रही है, नहीं रोक पाएंगे। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार KPL 4। वंडरफुल बैटिंग। जब तक मैदान के अंदर बल्लेबाज वजीर है तब तक टाइगर जिंदा है, मैच ऑन रहेगा। मैदान के अंदर चल रहा है घमासान, हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान लगा रहे हैं, मैच को जाने नहीं देंगे, नहीं छोड़ेंगे। एक बार फिर वही कहते हुए बल्लेबाज, इरादे स्पष्ट। अभी भी जीतने के लिए 68 रनों की जरूरत है, आपके पास 17 गेंदे हैं। अच्छा, एक बार फिर कदम थालता, कदमों का इस्तेमाल, रोहित तैयार, नहीं जरूरत नहीं थी। पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर है तो उनके ऊपर से खेलने का प्रयास, रत्ना तक बल्लेबाजी करने की यहाँ कोई जरूरत नहीं थी। यह अच्छा शॉट नहीं है, देखिए जोखिम भरा शॉट है। अगर ये गेंद बल्ले के बीचों बीच लगती है तो बल्लेबाज कारगर साबित होते हैं, लेकिन इसके बाद में जो गेंद आएगी अगर ये बल्ले को नहीं लगी है तो क्या वो परफेक्ट मिडल ऑफ द बैट खेलेंगे, वो देखना बहुत जरूरी है। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है। इस ओवर की तीसरी गेंदबाज तैयार गेंदबाजी करने के लिए रोहित भोइटे। देखिए ये होता है, गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आ रही है तो पहले आपने बहुत अच्छा खेला था, बल्ले के बीचों बीच आगे आके पैसे को कुबे की तरफ जाना होता है, कुबा कभी भी पैसे की तरफ नहीं आता है। अभी 2 गेंदों पर आपने बैकफुट पर खेलने का प्रयास किया, एक गेंद को अपने फ्रंट फुट पर खेलने का प्रयास किया।
परिणाम देखे जब फ्रंटफुट पर आए गेंद की तरफ आए तो परिणाम अच्छा था, बैकफुट पर खेले तब थोड़ा सा अगर देखे तो परेशानी बल्लेबाज को हुई है। इस ओवर की 3 गेंदें बिल्कुल समाप्त हुई, गति परिवर्तन किया गया था। ये करेंगे, इनके पास बैंक बैलेंस है और इनके पास बहुत अच्छा प्लेटफॉर्म बना हुआ है। रोहित की अच्छी गेंदबाजी देखिए, इस ओवर में पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर सिंगल है और उसके बाद में बिंदी गेंद। 4 गेंदों में केवल 5 रन आए हैं। स्कोर 53, 53 रन। ओवर छठवां प्रगति पर है। इस ओवर के बाद 12 गेंदें, मतलब अभी भी 14 गेंदों का खेल आना बाकी। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं रोहित भोइटे। गति परिवर्तन किया गया, टाइमिंग नहीं कर पाए हैं, थोड़ा शरीर से दूर खेलते हुए रन लेना चाह रहे हैं बल्लेबाज स्वप्निल, लेकिन मना किया वजीर ने। अब इस आखिरी गेंद पर आपको बड़ा स्ट्रोक खेलना है। लक्ष्य से दूर जाती हुई टीम शिवराज धाबा वॉरियर्स। वनडे स्पेशल और शिवराज धाबा के बीच अच्छा प्रदर्शन करने वाले जो खिलाड़ी, खास करके आज बड़े बेहतरीन बल्लेबाजी रही है। बल्लेबाज जबरदस्त बल्लेबाजी रही है। छोटी गेंद पर प्रहार किया गया, अच्छा स्ट्रोक है, कड़क शॉट, 4 रन, वेलकम बाउंड्री। वजीर लड़ रहे हैं और आखिरी सांस तक लड़ने की जरूरत है। स्कोर आपको बताते जाऊं, एक बार फिर स्कोर बन गया है 58। जीतने के लिए 120 चाहिए, 12 गेंदों का खेल आना बाकी और 62 रनों की जरूरत है। तो 2 बार आपको कम से कम वो 6 छक्के जड़ने पड़ेंगे, तब जाकर बिल्कुल वो बात बनेगी। 1 डजन छक्के चाहिए कम से कम 11 तो चाहिए, अगर 11 बनते। लेकिन इससे पहले आपको एक बार फिर क्या जिम्मेदारी होगी, इस ओवर को आपको बड़ा करना है, वो 6 छक्के जड़ने हैं, कीर्तिमान बनाना होगा, इतिहास रचना होगा, शोल्डर डाउन नहीं होने चाहिए। दूसरी बात, अगर यहां आप 68 तक नहीं जाना चाहते, अपनी मंजिल की तरफ आप नहीं जाना चाहते, तो आप स्कोर बनाते रहिए, क्योंकि यहां से और दूसरा मौका आपको बन सकता है। वनडे स्पेशल, वेरी स्पेशल। आज खास करके गौरव और जब्बार ने जिस तरह से जबरदस्त बल्लेबाजी की है, प्रभावित किया है। मुबीन मुजावर, देखिए परेशानियां और बढ़ने वाली, क्योंकि स्पिन गेंदबाजी आ रही है, पुरानी गेंद है तो और निखर कर आ सकते हैं। सामने बल्लेबाज की बात करें तो स्वप्निल जाधव, 12 गेंदें और जीतने के लिए चाहिए और 62 रनों की जरूरत। 58 रन स्कोर बोर्ड पर है। 12 चुनवानी 62 समीकरण। ऑनसाइड पर हवा में खेल दिया, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, लिया कैच। स्वप्निल बैक टू द पेविलियन। देखिए बहुत सारी चीजें चर्चाओं की। स्पिन गेंदबाजी करने के गेंदबाज आए मुबीन, स्वप्निल जाधव क्या हमला कर सकते थे या सिंगल ले सकते थे, 2 विकल्प उनके पास थे, या तो सिंगल लेके दूसरी एंड की तरफ जाइए या तो एक बार फिर बड़ा स्ट्रोक के लिए। ऑप्शन नंबर 2 इन्होंने चुना, लेकिन चयन अच्छा नहीं था भाई, चयन अच्छा नहीं था। एक तरफ बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज वजीर, तो सिंगल लीजिए और दूसरी एंड की तरफ जाइए, क्योंकि आप अगर जीतना नहीं चाहते तो एक दूसरे ऑप्शन के साथ जा सकते थे। आप 6 छक्के लगा सकते, उतनी काबिलियत है, ये भी देखना पड़ता है। एक बार फिर खुद की काबिलियत क्या, सामने वाले बल्लेबाज उसकी काबिलियत क्या, वो भी देखना पड़ता है। तो ये सारी चीजें बहुत मायने हैं। सिंगल को कभी भी नहीं भूलना है, सिंगल लाइफ लाइन है क्रिकेट में, उसका आपको नहीं भूलना है। 11 गेंदे और 62 रनों की जरूरत। प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है। करंट प्रीमियर लीग वनडे स्पेशल शानदार प्रदर्शन शिवराज धाबा वॉरियर्स। देखिए जब लीग आप खेल रहे हैं तो 2 ऑप्शन आपके पास रहेंगे, एक तो जीतना, नहीं तो ज्यादा से ज्यादा स्कोर। जब हार की तरफ आप जा रहे हैं ना, तो मैक्सिमम स्कोर बनाइए, ताकि कभी रन रेट एक बार फिर मायने रखता है। रन रेट जब आप एक बार फिर बहुत सारी चीजें बाद में देखेंगे तो रन रेट भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं, सुजीत यादव। मुबीन गेंदबाजी कर रहे हैं, बहुत अच्छा ओवर साबित होता हुआ। 9 स्ट्राइक रेट पर जमीर है। जय पवार ऑफिशियल के तौर पर काम कर रहे हैं। धनाबाव भाग रहे, क्या काम कर रहे हैं। ऑर्गेनाइजर के तौर पर इनका भी बहुत बड़ा रोल। अच्छा स्ट्रोक, अच्छा कनेक्शन, गेंद जाएगी बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, आउट ऑफ द पार्क। ब्यूटीफुल शॉट, डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। केपीएल का मंच इसलिए बना हुआ है, अपने टैलेंट को दिखाने के लिए, अपने हुनर को दिखाने के लिए, हुनरबाज खिलाड़ियों के लिए अच्छा मंच सजा हुआ है। केपीएल 2023 सीजन 4। ब्यूटीफुल शॉट, स्लॉग स्वीप, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, बिल्कुल स्टेडियम के बाहर जाती भी, लेकिन वापस भी आई है। सबसे अच्छी बात है कि वापस आई है। अब चेक कर देंगे तो रन संख्या टोटल बन गया, स्कोर आगे बढ़ता हुआ
अच्छा स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेल दिया बल्लेबाज सुजीत यादव। छोटी गेंद, थोड़ा सा पीछे रखा था, गेंद को खेल दिया स्टकबर बाउंड्री लाइन की तरफ। खिलाड़ी मौजूद है, क्या 2 रन लेने वाले? बिल्कुल थोड़ी सी बैक और देखिए तो हड़बड़ाहटी मैदान के अंदर 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 66 120 का पीछा। आपके पास अभी भी 9 गेंदें शेष है और कुएं का पानी बहुत गहरा है। हमेशा सब लोग कहते हैं कि दिल्ली बहुत दूर है, मैं तो कहता हूं कि कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत। फुल टॉस, पनिशमेंट, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन क्या बाउंड्री लाइन के बाहर है? बाउंड्री लाइन के बाहर है। अच्छा स्ट्रोक है, रन बनाते जाइए ताकि बाद में आपको फायदा होगा। स्कोर अगर देखें तो एक बार फिर आगे बढ़ता बचा पहुंचा है 72। 8 गेंदों में 8 छक्के आपको जड़ने हैं और मुबीन को एक अच्छी गेंद डालनी है। अगर एक अच्छी गेंद डालते तो आपका काम हो गया पूरा। और 8 गेंदों में 8 छक्के जड़िए भाई। गति परिवर्तन किया था, पॉइंट पर खिलाड़ी है और क्या खतरा है? बिल्कुल इस वक्त के अंपर का क्या इशारा? थर्ड अंपर की तरफ चले गए। ये आना बाकी था, सब कुछ चल रहा था मैदान के अंदर, कुछ देर के लिए खेल रुकने वाला है। वजीर संघर्ष कर रहे थे, रन लेना चाहते थे, मना किया बल्लेबाज सुजीत ने। ये तालमेल क्रिकेट में यस नो वेट का सही इस्तेमाल होना बहुत जरूरी। ये मैच समाप्त होने के बाद वनडे स्पेशल और शिवप्रेमी मलकापुर के बीच और एक तगड़ा मुकाबला है। तो शिवप्रेमी मलकापुर के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप टॉस के लिए तैयार रहे। अब इस ओवर की बात करें तो 4 गेंदों का खेल हुआ है, पूरी इनिंग की बात करें तो बिल्कुल अभी भी 5 गेंदों का मतलब 7 गेंदों का खेल आना बाकी। बल्लेबाज आउट, वजीर आउट रन आउट के तौर पर। वजीर निराश हो गए, रनआउट के तौर पर डगआउट की तरफ आए तो बिल्कुल बढ़िया गेंदबाजी और अच्छी फील्डिंग। पॉइंट पर जो खिलाड़ी थे शानदार फील्डिंग और रोहित भोटे ने अच्छी फील्डिंग की। हमारा जो 7 स्कोरर बैठे हुए ना बिल्कुल सही है, क्योंकि जानकारी अच्छी मिल रही है। कर्नाटक प्रीमियर लीग 2023 का यह मंच में बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं सूरज पवार। फिलहाल इस ओवर की बात करें तो विकेट है पहली गेंद पर, उसके बाद में सिक्सर, डबल, सिक्सर और विकेट। 5 गेंदों का खेल हुआ है, 2 विकेट, 2 सिक्सर और 1 डबल। वंडरफुल बॉलिंग बाय मोबीन, नए बल्लेबाज सूरज पवार। इस ओवर की बात करें तो आखिरी गेंद शेष, 7 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। सुजीत ने एक अच्छा स्ट्रोक जड़ा था और 2 6 रन के बल्ले से आए हैं। शुरुआत तो बहुत ही बढ़िया की, मुबीन अपनी बॉलिंग पार पर तैयार। इस बार रत्नात्मक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। 6 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए 120 चाहिए। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 72, 72 रन। धनाजी बहुत खुश, आज गौरव ने कमाल की बल्लेबाजी की, बेमिसाल बल्लेबाजी की और क्या फिनिश किया। देखिए एक ऐसा बल्लेबाज जो आपको बेस बना के दे और उसके बाद में एक ऐसा बल्लेबाज जो फिनिश करे। तो 2 बल्लेबाज गौरव और जब्बर ने जबरदस्त बल्लेबाजी की। 6 गेंदों का खेल आना बाकी, 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 48 रन। अब देखिए 48 अगर आप नहीं बनाते तो 36 बनाइए, और की विकल्प आपके पास, क्योंकि वनडे स्पेशल के गेंदबाजों ने शिकंजा कस लिया है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रहा है और फिलहाल अब गेंदबाजी में परिवर्तन, निर्णायक ओवर लेके गेंदबाज आए हैं सौरभ, रोहित भोटे। प्रेशर शिवराज धाबा वॉरियर्स के ऊपर 48 रनों की जरूरत है। 6 गेंदों का खेल आना बाकी। कॉम बॉक्स में महबूब, स्ट्रोक अच्छा, बल्ले के बीचों बीच खेल दिया, गेंद लॉग ऑफ क्षेत्र में जा रही है, खिलाड़ी तैनात, 1 रन लिया, दूसरे के लिए पलट गए हैं और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी 2 रनों के साथ स्कोर थोड़ा सा और आगे बढ़ता हुआ। 46 रनों की जरूरत है, 5 गेंदों का खेल आना बाकी। बल्लेबाज सुजीत यादव और सूरज पवार। सुजीत यादव जिन्होंने 2 स्ट्रोक अच्छे लगाए थे, उसके बाद में एक बार फिर बल्लेबाज सूरज पवार स्ट्राइक रेंज पर।
ब्रॉकन में गेंद, अच्छी गेंदबाजी, टो क्रशिंग यॉर्कर डालने का प्रयास किया गया था, सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं सटीक यॉर्कर, यहाँ गेंदबाज कर रहे हैं सटीक यॉर्कर और फिलहाल बल्लेबाजी के ऊपर है बहुत ज्यादा प्रेशर। हार के कगार पर इस वक्त आप देख रहे हैं शिवराज धाबा वॉरियर्स, 4 गेंदें और जीतने के लिए 45 चाहिए, तो मतलब इस मुकाबले में वनडे स्पेशल आज स्पेशल प्रदर्शन रहा है, चाहे गेंदबाजी हो या बल्लेबाजी। रोहित की अगली गेंद, आगे कर खेलने का प्रयास, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया, पीछा कर रहे खिलाड़ी, नहीं गेंद नहीं रुकेगी, गेंद बाउंड्री के बाहर जाएगी, 4 रनों के लिए चौका। जितने रन आप बनाएंगे उतना फायदा होगा, क्योंकि प्रीमियर लीग में बिल्कुल रन रेट मायने रखता है। 3 गेंदें और जीतने के लिए 41 रनों की जरूरत है। दोपहर का जब खाना पकता है तो बिल्कुल वो खाने की सुगंध आती है और बीच मैदान पर वनडे स्पेशल को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। बहुत ही अच्छा प्रदर्शन आज इन्होंने किया है और प्रेशर बिल्कुल इस वक्त पूरी तरह से शिवराज धाबा के ऊपर, मोमेंटम पूरी तरह से वनडे स्पेशल के पास। कदमों का इस्तेमाल किया, अच्छा स्ट्रोक है, कमाल का स्ट्रोक, डीपेस्ट कवर बाउंड्री लाइन के बाहर, बल्ले के बीचों बीच, कदम ताल अच्छा था और गेंद जब बल्ले के बीचों बीच लगी तब आवाज बहुत ही बढ़िया आई है। डीपेस्ट कवर पर कोई खिलाड़ी नहीं है, खिलाड़ी दायरे के अंदर है, इनफील्ड के ऊपर से गेंद को खेल दिया था बल्लेबाज सुचित यादव ने, 2 छक्के 1 चौका। देखिए ये जो इनिंग है ना, आने वाले मैच के लिए बहुत महत्वपूर्ण होगी। रोहित तैयार, इस ओवर की बात करें तो बिल्कुल 2 गेंदों का खेल, ये अच्छी गेंद है, ऑनसाइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही है, विकेट कीपर ने विकेट के पीछे अपना काम पूरा किया, रन बनाने का कोई अवसर नहीं। आखिरी गेंद इस पारी की, शिवराज धाबा वॉरियर्स हार के कगार पर, विजय देशमुख बहुत कुछ स्कोर अगर देखें तो 83 रन स्कोरबोर्ड पर है। अगर वो 32 रन नहीं आते तो क्या होता, लेकिन दोस्तों क्रिकेट जो है ना अगर बगर से नहीं होती। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, अच्छा फिनिश किया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद, यॉर्क करना चाहते थे, फुल टॉस गेंद थी पैरों पर, उसके ऊपर अच्छा स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन और इसी के साथ स्कोर अगर देखें तो कुल मिलाकर 89 धावा धापल करती, परंतु त्या 32 धावाने समीकरण पूर्णपणे बिघडून गेलं आणि त्या 32 धावा आल्या नसत्या, तुम्ही 89 धावा केल्या, परंतु क्रिकेट जो खेल है ना अगर मगर से नहीं होता। दोस्तों इस मैच में मैन ऑफ द मैच की तरफ हम जाएंगे। गौरव ने बहुत अच्छी बल्लेबाजी की। शिवप्रेमी मलकापूर वनडे स्पेशल या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। वनडे स्पेशल आणि शिवप्रेमी मलकापूर, वनडे स्पेशल शिवप्रेमी मलकापूर, चला जास्त वेळ घेऊ नका, वनडे स्पेशल आपण कॅप्टन या ठिकाणी पाठवा। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गौरव की जब्बार। मला वाटतं ज्या पद्धतीने गौरवने बॅटिंग केली ते देखील चांगले, 35 धावा त्याने कुठल्या, पण जब्बारने जबरदस्त बॅटिंग केली ते देखील महत्वाचे आहे। त्यामुळे 2 नॉमिनेशन आमच्याकडे आहेत। पहिल्यांदा टॉस करता यायचे आणि मला वाटतं तीच माहिती ते आदरणीय प्रतापराव साळुंके साहेब देत आहेत। टॉस